तर नमस्कार मंडळी, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी हसल कल्चरवरती. परत एकदा तुमच्यासाठी नवीन हसल स्टोरी घेऊन आलेलो आहे. ह्यावेळी आपल्यासोबत आहे माऊली कोळी आणि ह्यांची पण हसल स्टोरी खूप अगदी म्हणतात ना, थोडी क्रिस्पी आहे, थोडा ॲडव्हेंचर आहे आणि म्हणतात ना इमोशन्स अप्स अँड डाऊन्स. मग ते ऐकायला नक्की आवडेल, तुम्हाला सांगायलाही मला तर मांडायला नक्की आवडेल. तर सुरू करूया. तर प्लीज तुम्ही थोडंफार इंट्रोडक्शन करून द्या, की नक्की तुम्ही कुठल्या फील्डनी बिलॉंग करता. थोडीफार तुमच्या अचिव्हमेंट सांगा, म्हणजे आपल्या व्ह्यूअर्सना नक्की कळेल, की आपले गेस्ट कुठल्या लेवलचे गेस्ट आलेले आहेत. अच्छा, ॲक्च्युली तुम्ही आधीच कुठल्या लेवलचे केलं त्याच्यामुळे मी आधी सांगेन की अजून मी स्टेप्स चढते. मला खूप कमी लोक ओळखतात तसं बघायला गेलं तर. लोकांना माहिती नाही आहे मी कोण आहे. सुरुवात जेव्हा केली होती, जेव्हा सुरुवात करायची होती तेव्हा मी ठरवलं होतं की आपण एक इंडस्ट्रीमध्ये अशा उतरूयात जिथे ग्लॅमरस असेल. सुरुवातही तिथून केली होती. मॉडेलिंगमध्ये मी सर्वात आधी पाय ठेवला. छोटे छोटे शूट्स, त्याच्यानंतर कॅटलॉग शूट्स, व्हिडिओ शूट्स, मग रॅम्प्स, पेजंट्स, मग अशामध्ये मी एक स्टेप बाय स्टेप गेले. आणि ते माझं नेहमी एक सेकंडरी पार्ट होता. फर्स्ट पार्ट माझा एवढा होता की मला कुठेतरी एक वेगळं काहीतरी करायचं होतं. सो मी त्याच्यासाठी बिझनेस ही गोष्ट निवडली. ऑन्टरप्रेन्युअर होण्याचं माझं एक एक सेकंड ड्रीम होतं. म्हणजे फर्स्ट स्टेप असा होता की लाईक यू आर इन टू मॉडेलिंग अँड येस, देन ते थोडा एक्सपांड झालं की काहीतरी वेगळं अजून केलं पाहिजे. एक्झॅक्टली. सो त्याच्यातही मला एक असा एक्सपिरियन्स आला होता की मी जेव्हा एक शूट करत होते त्या टायमिंगला मला एक प्रोडक्टची ॲलर्जी झाली आणि माझी स्किन पूर्ण खराब झाली होती. दॅट टाईम मला एवढा खर्च झाला होता त्या गोष्टीसाठी आणि मेन म्हणजे माझी वेळ खूप सारी वेस्ट गेली होती. मला ती रिकवर करता येत नव्हती. आणि असं झालं होतं की कुठलाच प्रोडक्शन त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला रेडी नव्हता तेव्हा. त्यानंतर मी खूप मोठा ब्रेक घेतला होता स्वतःसाठी आणि त्या टायमिंगला मग मला असं रिअलाईज झालं की मेकअप करणं, कॅमेरासमोर उभं राहणं हे तोपर्यंतच ठीक आहे जोपर्यंत आपल्याला कोणतरी पाहत आहे. त्याच्या आत, त्याच्या बाहेर काय चाललंय ते कोणालाच कळायचं नाही आहे, कोणाला ओळखायचंही नाही आहे. सो मग तेव्हा मला कळलं की स्वतःला सांभाळणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी कॅमेरासमोर खोटं दाखवायची गरज नाही आहे. जसं आहोत तसं रिअल दाखवू शकतो. म्हणजे असं खूपदा असं पहिलं वाटतं की लाईक जी मॉडेलिंग इंडस्ट्री आहे थोडं ग्लॅमरस आहे, फेम आहे आणि त्या उजळत्या चेहऱ्यामागे किती काही सेटबॅक्स आहेत हे लगेच कोणाला लगेच जाणून अशी येत नाही. जे ज्याचं म्हणतात ना, ज्याला जळतं त्यालाच कळतं, अशातला भाग आहे तो. तर जी मॉडेलिंग इंडस्ट्री सुरुवात झाली, तुम्हाला लाईक इन्स्पिरेशन कोणाकडनं भेटली? लाईक कुठून सुरुवात झाली की हां, मला या क्षेत्रामध्ये एंटर केलं पाहिजे? असं एक इन्स्पिरेशन नाही मी म्हणू शकणार. एक मॉडेल आहे. तिचं असं झालं होतं की ती कोणाला कदाचित माहिती नसेल आणि मला नावही घ्यायचं नाही आहे. शी वॉज लाईक की खूप अशी डाऊन, खूप कमी गोष्टीतून किंवा खूप अशा बेस बॅकग्राऊंडमधून आली होती. तिचा स्किन खूप डार्क होती, खूप डार्क. आणि आपल्याकडे डार्क स्किन म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. आणि तिचं असं झालं होतं की खूप असे म्हणजे माझ्यासोबतच ती जर्नीत होती. ती कोणी मोठी नाही आहे. आणि आम्ही दोघी जेव्हा सोबत एंटर केलं होतं, आम्ही फ्रेंड्स होतो. त्या टायमिंगला तिचं खूप मोठं स्वप्न होतं की तिला खूप मोठं ग्रूमर व्हायचं आहे, तिला ग्रूम करायचं आहे मॉडेल्सना. आणि माझ्यासाठी ती मला म्हणायची की पुश. आणि आपले मराठी माणसांचं असं असतं ना की गेलो तर सोबत जाऊया, पडलो तर सोबत पडूया. एक्झॅक्टली. सो एक तेव्हा तो माइंडसेट होता माझा. आणि म्हटलं की ठीक आहे, मला तेव्हा कसं करायचंच आहे असं नाही. शी सेड की तुझा लुक चांगला आहे, तू कर. तर म्हटलं की करूयात आपण. तर आम्ही सुरुवात केली तिकडून. हार्डली आम्ही 12th पास केली होती त्या टायमिंगला जेव्हा मी सुरुवात केली होती. आणि ती रोजचे ऑडिशन्स देणं, तिच्यासोबत धावपळ करणं हे सुरूच होतं. एक बेज असा आला की ती रिजेक्ट व्हायची आणि मी सिलेक्ट व्हायचे. कलर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ॲक्च्युली. पण आता हे व्ह्यूअर्स मला सांगायला आवडेल की जेव्हा आपण एक लाईक बेस्ट फ्रेंड असतो आणि एकत्र आपला माइंड होतो की एकत्र ग्रो करूया आपण एकत्र. आणि असं खूपदा असं होतं की लाईक म्हणतो ना, देव आपली परीक्षा घेतो. त्या त्या आपण त्याला ॲज अ एक्झाम्पल घेऊ शकतो की आपल्या मित्राचं पहिलं होतं आणि आपलं होत नाही. आणि तेव्हा खूप जास्त दुःख पण होतं, खुशी पण एवढीच होती की माझ्या मित्राचं झालेलं आहे. सो तेव्हा तुम्ही ते असं काय झालेलं की यार तू पुढे गेलीस, मी मागे राहिले, असं काय? झालं. ती आता नाही आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. ओके. तिला कदाचित असं म्हणतो ना की आपण एक पॉझिटिव्ह वेने घेतो किंवा निगेटिव्ह वेने घेतो, तेव्हा जाऊन आपण करिअर अचीव्ह करू शकतो, काहीतरी अचीव्ह करू शकतो. सो तिला असं वाटलं की यार ही जाते म्हणजे मला मला का मागे लागते. ती डिप्रेशनमध्ये गेली, खूप तिने स्ट्रगल केला. सो ती माझी एक इन्स्पिरेशन आहे त्या बाबतीत. तर तिने एक अशी म्हणजे तिने स्वतःला हे प्रेझेंट केलं की यार माझा कलर डार्क असला तरी
तिने तिचा कलर इम्प्रूव्ह करण्याची कधीच तयारी ठेवली नाही. ती बोलली की मी जशी आहे मी तशीच वर जाणार, आणि ही गोष्ट मला खूप आवडली तिची. मस्त. आणि त्याच्यानंतर तिने कॉन्टॅक्ट तोडला जेव्हा मला प्रोजेक्ट्स यायला लागले, मी कंटिन्युअली काम करायला लागले. सो ती गेली, ती कुठे गेली आय डोंट नो. मला सांगितलं की ती तिच्या मामाकडे गेली असं. आणि त्याच्यानंतर तिने कुठून म्हणतात ना, आधी 6 महिने बॅक गेली आणि जी बूस्ट गेली ती बूस्ट गेली. आता ती फॉरेनला आहे, चांगली ग्रूमर आहे, चांगला स्टेजला आहे. आणि मला खरंच खूप प्राऊड फील होतं. जर ती कुठे असेल, मला बघत असेल, तर माझ्या मनात तिच्याविषयी असं काही नव्हतं. मी कायम तिचा रिस्पेक्ट केला. तिच्या कलरने मला कधीच अशी जेलसी फील नाही झाली, किंवा मला असं तिच्याविषयी कधीच डाऊन नाही वाटलं की ओके. ती माझी फ्रेंड आहे. हा जो फेस तुम्ही इलॅबोरेट करता त्याला मला थोडा अजून आपल्या व्ह्युअर्सना सांगायला आवडेल. एक एक्झाम्पल सिच्युएशन देतो मी आहे ना, तर तुम्हाला एक आयडिया कळेल की यांचं इंटेन्शन कसं आहे. ओके. आज तुम्ही बोललात ना, जसं की थोडं वाईट वाटतं आपल्याला की आपला मित्र आपल्याला गैरसमज करून घेतो किंवा काय. फॉर एक्झाम्पल तेव्हा जर समजा एक असं तुम्हाला कळतंय की अशा-अशा कॅटेगरीमध्ये एक चान्स आहे आणि असा एक चेहरा पाहिजे आणि ते तुमच्या जी मैत्रीण होती त्यांना सूट करत असेल की बाबा हां, ही इथनं पुढे जाऊ शकते. तुम्ही त्यांचं नाव सजेस्ट केलं असतं की नाही? ऑफकोर्स येस. मी अजूनही करते. एक्झॅक्टली. हाच विषय मला सांगायचा आहे, की जेव्हा आपले मित्र असो, मैत्रीण असो, जेव्हा असे काही सिच्युएशन्स येतात राईट? आणि तेव्हा तिथं आहे ना, थोडं जेलस फील न करता एवढं अंडरस्टँड झालं पाहिजे, की धिस पर्सन इज माय बेस्ट फ्रेंड अँड ही ऑर शी डू अंडरस्टँड मी. आणि पुढे जाऊन जेव्हा असा काही एक चान्स येईल, हा नाव माझं नक्की घेणार. चान्स येईल तेव्हा. थँक यू हे सांगितल्याबद्दल. मला अजून एक सांगायचं त्याबद्दल, की मी खरंच तिचं नाव ह्याच्यासाठी रिकमेंड नसतं केलं की ती माझी फ्रेंड आहे. हं, ती हं, डिझर्व करत होती आणि ते तिला सूट करत होतं रोल. हं. आता जेव्हा मी रायटिंग इंडस्ट्रीमध्ये पुन्हा गेले, मी त्याच्यासोबत रायटिंगसुद्धा करत होते. मस्त. सो स्क्रिप्ट करणं किंवा एखादा अल्बम सॉन्ग आला, ओके. त्याच्या मागे जी स्टोरी रचली जाते, मला लिहायला खूप आवडतं. तर मी त्याच्यात जेव्हा गेले, तेव्हा हं, हं, कुठल्यातरी कॅरेक्टरला खूप लोकांनी सांगितलं की तुम्ही स्वतः प्रेझेंट व्हा. हं. त्याच्यावेळेला तुम्ही, कारण की आपण लिहिताना ॲज आपण त्याला हां, सांगतो की हां. मी हे माझ्यासाठी लिहिलं, अशा टाईपमध्ये लिहितो, तेव्हाच बरोबर. ते उतरतं. तर मी जेव्हा तसं लिहित होते, खूप डायरेक्टर्सने सांगितलं की तू प्रेझेंट हो. तर तेव्हा मला माहिती होतं की ते मी माझ्यासाठी नाही लिहिलं आहे, हं, हं, त्याला हं. सुटेबल कोणीतरी गोष्ट आहे. आणि तेव्हा ती व्यक्तीला मी स्वतःहून प्रेफर करायचे की तुम्ही ह्याच्यासाठी जावा. ती जास्त ग्लो करेल, त्याला जास्त ग्लो हं. करेल. सो जरुरी नाही आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्यालाच घुसलं पाहिजे. बरोबर आहे. जे डिझर्व करतात त्यांना ते शोधत येतं आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं. जे एक्झॅक्टली. मला हवं होतं ते मला मिळालं. मी एक आणि अल्बम सॉन्ग हे ना केला. पॉइंट तुम्ही असं प्रूव्ह केलंय माझ्या माइंडसेटचं, की जेव्हा आपण एका गोष्टीमध्ये प्रयत्न खूप सातत्याने करतो ना, की ती लिंक लागत जाते. भले थोडे सेटबॅक्स येतात, पण ते लिंक लागत जसं की आता तुम्ही मॉडेलिंगमध्ये एंटर केलंत. थोडे सेटबॅक्स आले, ठीक आहे. येस. पण त्यानंतर तुम्ही रायटिंगमध्ये आलात. स्क्रीन प्ले, कंटेंट रायटिंग, राईट? हं. मग ह्याच्यातलं आता ही तर तुम्ही लिंक चांगली चालवलीत. पण ह्याच्यामधला मला एक्सपिरियन्स ऐकायला जरा आवडेल. जेव्हा तुम्ही आता मॉडेलिंगमध्ये स्क्रीन प्ले आणि कंटेंट रायटिंगला आलात, त्यातला कुठला असा क्षण, की तो बेस्ट मोमेंट होता. ही स्क्रिप्ट जी मी लिहिली ना, सगळ्यांना इतकी आवडली, की हां, त्याला रिस्पॉन्स पण तेवढा छान भेटला. असं तर सांगता तर नाही येणार एक्झॅक्टली, पण सगळ्यात पहिली स्क्रिप्ट मी जी कोणासाठी तरी लिहिली होती, हं, त्याचाच हं, रेफरन्स मला मिळाला. हं. अ, माझा रिलेटिव्हच आहे ओके. भुवन कोळी. त्याला सॉन्ग्स लिहायला खूप आवडतं. म्हणजे मी कोळी कल्चरमधून हं, हं, बिलॉंग करते. आणि कोळी कल्चर सुरू करणारा तो माझ्या नजरेत होता सगळ्यात हं. पहिले, जेव्हा कोणीच सुरू नव्हतं केलं. त्या टायमिंगला मी कविता करायचे. ओके. आणि तो माझ्याकडे आला आणि मला म्हणतोय की कविता करतेस ना, गाणं लिहिणं कितीच कठीण आहे तुझ्यासाठी, ओके. तर तू लिही माझ्यासाठी. तर मी म्हटलं की ट्राय करायला काही हरकत नाही आहे. बस फक्त माझ्यासाठी एक जास्तीत मोठं म्हणतात ना टास्क हा होता की मला कोळी भाषेत लिहायचं होतं. ओके. आणि मला कोळी भाषेत लिहिता येत नव्हतं. मला बघून कोणीच बोलत नाही की मी कोळी आहे किंवा मी हां, हां. गाववाली आहे अशा टाईपमध्ये. तर माझ्यासाठी तो टास्क होता. हं. तर त्याच्यासाठी त्याने बसून मला एवढी कोळी गाणी ऐकवली असतील. आणि त्या टायमिंगला मी माझं फर्स्ट गाणं लिहिलं होतं, देवाची पालखी म्हणून. ते अच्छा. यूट्यूबवर फर्स्ट गाणं 1 मिलियन क्रॉस केलं होतं. मस्त. आणि देन तो रिटर्न आला. तो बोलला की आता गाणं तर लिहायचं आहे, तर तुला त्यामागे स्टोरी पण लिहायची आहे. ओके. तर मग चला एकावर एक फ्री असं झालं मला. आणि करायला असं झालं ना की ठीक आहे ना, एक करतोय, ट्राय करायला काय हरकत आहे. झालं तर सक्सेस हां, होणार आहे हां. ना. फेल झाल्यावर बघून घेऊ जे होईल ते होईल. सो ओके. अशा माइंडसेटने मी कायम आले. तर सुरू केलं आम्ही लिहिणं. आणि ती सुद्धा 1 मिलियन क्रॉस केलं त्याचं मस्त. सॉन्ग ते. हे जे तुम्ही आता जेव्हा तुम्ही फर्स्ट तुमचं लाइक अल्बम आणि त्याचे हां. लिरिक्स आणि ती स्टोरी लिहिलीत, तेव्हा त्याचे तुम्हाला पैसे मिळालेले, की असंच नाही, तुम्ही नाही. इच्छेने केलंत?
की अं, मनामध्ये असं काय होतं की ह्याच्या मागे मला काहीतरी भेटेल म्हणून? अजिबात नाही. कारण की मला ते आवडत होतं. अजूनही मला कोणी हं, जर हं. सांगितलं ना, की गाणं लिहायचं किंवा कितीतरी गाणी ना मी नाव नका लिहू माझं, घ्या असं, असं करून खूप सारी दिली आहे. हां, हां. पण ते माझ्याकडे अजूनही डायरी आहे. एक स्क्रिप्टसाठी आणि गाण्यांसाठी मी प्रत्येक अशा डायरी मेंटेन करते. हं, मला हं, हं. खूप आवडतं. गाण्यांसाठी मग तशा टाईपमध्ये डायरी मेंटेन करणं. त्याच्यात सगळी गाणी अजूनपर्यंत लिहिलेली सगळी तशीच आहेत. हो. सो ते माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. मला कोणाला प्रूफ नाही हं, करायचं हं, की मी हं. काय अचीव्ह केलंय. ते इंटर्नल असं सॅटिस्फॅक्शन भेटतं की सॅटिस्फॅक्शन हां, हे खूप असं केलेलं महत्त्वाचं आहे आहे. आपण आणि कोणाला सांगायची गरज नाही. हे समाधानी आहे याच्यामध्ये. गरज नाही. कारण मी सांगते आधी वाटायचं खूप, अरे हं. लोकांना फेमस व्हावं, खूप पेपरात नाव यावं असं तसं. पण जेव्हा हे कळलं ना, की पेपरमध्ये नाव येऊन सगळ्यात चांगलं नाही बोलत आपल्याला. हं, हं. कोणीतरी मुलींच्या साईडने मी जर सांगायला गेले ना, कुठल्याच मुलीला फक्त चांगलं नाही ऐकायला मिळत. हां. राईट. तिला दोन्ही साईडने ऐकावं लागतं. जर तिने हं. अचीव्ह केलं, भलेही तिने खूप काबड कष्टातून अचीव्ह केलेलं हं, असेल, हं, हं. तरी पण सेकंड साईड यार कोणीतरी हात ठेवणारा असेल तिच्या पाठीवरती. हां. सो मला हे खूप ऐकायला मिळालं आणि हे जेव्हा मला खूप कमी वेळात कळलं ही माझी चांगली गोष्ट आहे. सो मी ते बंद केलं. मी नाही अचिव्हमेंट्स कोणाला सांगायला हं, जात किंवा हं, मी हं. हे नाही करत की मला कोणीतरी ऐकावं किंवा वाचावं. मी म्हणते की यार मी केलं, मी समाधानी आहे ना, खूप आहे. मला कोणाला प्रूव्ह करायचं आहे. तो राइट. वर बसला आणि मी आहे, बस झालं. बरोबर. सो मी अशातच चालत गेले कायम. ह्याच्यातनं आहे ना, एक माइंडसेट मला रिप्लेट करायचा आपल्या व्ह्यूअर्समध्ये, स्पेशली मुलींनाच नव्हे तर सगळ्यांना इंडिव्हिज्युअलना. जसं की तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट केलंत. तुमची जेव्हा पहिली इन्कम कधी आलेली, लाइक फर्स्ट इन्कम मॉडेलिंग थ्रू आलेली, की कुठल्या ॲक्टिंग थ्रू आलेली, की कुठल्या शूट थ्रू? माझी फर्स्ट इन्कम आहे ना, मी एका नवरीच्या मेहंदी काढलेली. ते अनएक्सपेक्टेडली तुम्हाला पेड झालेलं, की हां, की हे भेटणार होतं ऑलरेडी? अनएक्सपेक्टेडली. अनएक्सपेक्टेडली कसं येस. वाटलेलं? तेव्हा तिने मला ₹200 दिले होते. तिच्या 2 हातांवर, पायांवर हां, मेहंदी हां, हां. काढल्यावरती. आणि तेव्हा ॲक्चुअली मी रडले होते, की कोणी माझ्या कलेची किंमतच कसं करू शकतं? असं झालेलं मला, ओके. की माझ्या कलेला किंमत नाही आहे ना, मग हं, तुम्ही हं. किंमत ₹200 दिलेच कसे? मी घेतले नव्हते. अच्छा त्याच्यावर रडला. म्हटलं भेटले म्हणून खुश होऊन रडतायत. नाही. मला ते असं वाटायचं, की कलेला असं पैसे नाही द्यायला पाहिजेत. मी हं, हं. मनापासून काढलं ना ते आणि त्यांनी सांगितलं नव्हतं पैसे देणार. सांगितलं असतं तर मी केलंच नसतं. हं, पण हं. तेव्हा पुस्तकातून कळलेलं की कुठून कळलेलं मला आठवत ओके. नाहीये. पण ती गोष्ट कायम रिपीट होत आली प्रत्येकाच्या तोंडून, की जर तुम्ही एखादी गोष्ट कोणाला तरी देताय ना, तर त्याची किंमत घ्यावी. व्हॅल्यू राहते त्याच्यामुळे. राइट. जर आपण फ्रीमध्ये द्यायला गेलो ना, ती एकतर व्हॅल्यू ती नाही सवय मेंटेन होत. लागत आणि ती हं. तुमच्या कलेची व्हॅल्यू नाही राहत. पण नंतर तुम्ही त्या कलेमध्ये किती पण निपुण व्हा. तुम्हाला ते हेच एक्झॅक्टली. ग्रँटेडली घेणार, की नाही यार हे मनापासून करते. मग म्हणावे ₹1 तर काय होईना, पण घ्या. मग जेव्हा नंतर मी जसं-जसं सुरू केलं, मग नंतर मी मेहंदी काढायला लागले. मला स्केचिंग, पेंटिंग, क्राफ्टिंग खूप आवडतं. हं, हं. ते माझं मेडिटेशन आहे. लोकं सकाळी उठून 5 वाजता मेडिटेशन करतात, मला राइट. नाही. माझ्यासाठी मेडिटेशन म्हणजे जर मला खूप फ्रस्ट्रेट होतंय ना, तर मस्त सॉफ्ट सॉन्ग लावायचे किंवा गाणी लावायची. एकतर हे करायचं, डान्स करायचा किंवा पेंटिंग करायची. एक तासभर स्वतःला दिल्यावरती जो रिलॅक्स मिळतो ना मला, तो मला म्हणजे बोलतात ना मेडिटेशन केल्यावरती नाही मिळत. तो मला असं वाटतं, की जो वेळ मग तुम्ही प्रॉपर घालवा आणि ते माझ्यासाठी मेडिटेशन आहे. मी खूप रिलॅक्स होते पेंटिंग राइट. केल्यावरती, स्केचिंग, ते क्राफ्टिंग प्रत्येक व्यक्तीने केल्यावरती. असं त्याचं एक म्हणतात ना, इंटर्नल असा पीस शोधला पाहिजे, की शोधला कशातनं पाहिजे. मला शांतता भेटते. झोपून तर नाहीच, ते प्रोडक्टिव्हिटी नाहीये. मग नाहीये. तो ऑफकोर्स तो व्यक्ती आळशी असेल. तुम्ही पण भांडणं असाल तर झाल्यावरती मी प्लीज झोपते कमेंटमध्ये फक्त. सांगू शकता, की तुम्ही आळशी आहात की नाही. नाही, नाही. कोणी नाही. खरं सांगू झोपेने पण खूप मी मी जेव्हा सेशन्स माझे सुरू होतं आयुर्वेदाचे, तेव्हा हं. मला एक सांगितलं, की झोप खूप महत्त्वाची आहे. पण जरुरी नाही की झोपेनेच सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. सो जर कोणाला हां. रिलॅक्स हे वाटत खूप असेल महत्त्वाचं आहे. झोपेतून हे खूप महत्त्वाचं आहे, की झोप महत्त्वाची आहे. पण सगळेच प्रश्न झोपेने सॉल्व्ह नाही नाही होत. होत. सो जर तुम्हाला वाटतंय ना, तुम्हाला उठल्यावरती झोपेतून हं. उठल्यावरती फ्रेश वाटतं, मग तुम्ही झोपा. तसं मला कोणतरी माझ्याशी भांडतंय आणि मला त्याला उत्तर द्यायचं पण मला देत आहेत. मला रडायला येतं मी हं, कोणाशी भांडत हं, हं. असल्यावरती. मग मी जाते. कोणाला खूप ॲरोगंट वाटतं ते, की यार ही भांडताना मध्येच जाते. मला ते वाटतं नाही काय ते शब्दाला शब्द ॲक्चुअली ते वाढवायचे. खूप बेटर आहे, की भांडायची गरज नाही. तोंड फिरवा, निघा. ते त्याला खूप डिसरिस्पेक्ट वाटतं ॲक्चुअली. वाटतं खूप आणि वाटतं मला खूप लोकं बोलून गेलेत, की "तू अशी निघून जातेस ना उठून, हे चांगलं नाहीये." पण म्हटलं, "अरे मी शब्दाला शब्द वाढवतो तर अजून खराबच होणार आहे ना, त्यापेक्षा मी एक झोप घेऊन येते. दुसऱ्या हं, दिवशी आपण हं. परत नॉर्मल बोलूया." मला रिलेशन खराब नाही करायला आवडत, कारण की माझे खूप रिलेशन ब्रेक झालेत. खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे ती माझ्यासाठी. हं. मला ना माझी जॉइंट फॅमिली आहे. आम्ही 17-18 ओके. जण एकत्र राहतो. सो मला ना माणसांची सवय आहे.
हं. 18 प्रकारचे 18 स्वभाव मी सांभाळते ऑलरेडी. सो ओके. जर मला एकही जण आजूबाजूला नसलं ना, ते मला राहवत नाही. हं. म्हणून मग एखादी व्यक्ती जर माझ्यावरती रागवते, भलेही फ्रेंड असेल, नॉर्मल व्यक्ती जरी, समजा तुम्ही माझ्यासाठी हं, अननोन हं. आहात आणि अचानक तुम्ही बोलणं बंद केलं, तरी पण मला एक राहील की काय चुकलं माझं, की असं काय हां, झालं? हां, हां. किंवा तुम्ही अचानक भांडून गेलात माझ्याशी, मी दुसऱ्या दिवशी स्वतःहून येईन म्हटलं की सो इन युअर युअर नॉर्मल. in your life maintaining the relations is important. मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन्स. तुम्हाला 2 असं का वाटतं की तुम्हाला अटॅचमेंटचा खूप जास्त त्रास आहे? खूप. हे व्ह्यूअर्सना मला सांगायला आवडेल आणि मी मोस्टली माझ्या इन्स्टा थ्रू कंटेंट थ्रू खूप प्रमोट करत असतो. प्लीज तुमच्या अटॅचमेंटला लांब ठेवा. इतकं पर्सनल घेऊ नका. बिकॉज अटॅचमेंट अशी गोष्ट आहे की तुम्ही जर तुम्हाला म्हणतात ना इट्स इट्स अ पार्ट ऑफ ॲडिक्शन. अटॅचमेंट एक ॲडिक्शनचा प्रकार आहे आणि तो सुटत नाही. मग True. तुम्ही असं कधी विचार केला की हां, मला खरंच जास्त अटॅचमेंट झालेली आहे आणि ते मला कमी केलं पाहिजे, डिटॅचमेंट केली पाहिजे, असं कधी विचार केला आहे? नाही, मी केला प्रयत्न, नाही होत. पण तुम्हाला ही गॅरंटी आहे, हे असं नक्कीच वाटलं असेल की देर देर आर सम रिलेशन्स. मी असं म्हणत नाही की ते लव्ह रिलेशन असतं किंवा काय, कधी फॅमिली रिलेशन असतं, कधी कझिनचं रिलेशन असतं की बाबा माझी चांगली बहीण आहे, भाऊ आहे आणि असे काही मतभेद होतात की आपण ते रिलेशन मग खराब होतात. पण ते असं वाटलं की दिस वॉज नॉट द वर्दी पर्सन, की मी एवढं मानलेलं असं. असा एक्सपिरियन्स आलेत? खूपदा. ह्या इंडस्ट्रीमध्ये आलेत की पर्सनल लाईफमध्ये आलेत? पर्सनल लाईफमध्ये खूपदा आले. इंडस्ट्रीमध्ये मी सजेस्ट करेन की प्रोफेशनली तर प्रोफेशनलीच राहा, फॅमिली बनायला जायचं नाही. हं. प्रोफेशनली गोष्टी जर फॅमिलीमध्ये आल्या ना, तर ते व्यवहार नीट नाही होत. ग्रँटेडली घेतात. खूप जास्त. हे मी खूप एक्सपिरियन्स केलं की यार तू तो अपनी है, तू तो अपनी है करून मग नंतर मागून सुराखू बसणारे खूप भेटले मला. ओके. माझे करिअर कुठे-कुठे तिथे स्टॉप झाले, याच्यामागे रिझनही ते आहे. मॉडेलिंग सोडण्यामागेही तेच रिझन आहे माझं. तुम्ही आता मॉडेलिंग नाही करत. मे बी सुरू करेन. पण जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं नाही. हे माझं तत्वात बसतं. हं, हं, हं. खूप भयंकर ठेच लागली. ते पण खूप मोठ्या क्राउडसमोर माझा इन्सल्ट झाला होता. हं, हं. मी एका प्रोजेक्टसाठी गेली होती ॲज अ ग्रूमर. ओके. मी माझा 100% देते. मग ते रिलेशन असो किंवा प्रोफेशनली वर्क गोष्ट असेल, काहीही असो. मला त्याच्यानंतर पश्चाताप नाही वाटला पाहिजे की यार इथे 1% तरी राहिला माझा. हं. सो मग देताना इतकं द्यायचं ना, की नंतरला समोरच्याला पश्चाताप वाटला पाहिजे ओके. की हां. यार हिने 100% दिलं स्टिल. चुकी आपल्यामध्ये असते. एक्झॅक्टली. सो हे खूपदा झालं. शेवटी हं. आलेत, फिरून आलेत, की यार तू राईट होतीस. हं. पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मी देताना एवढं देते ना, की नंतरला मला त्याचा रिग्रेट फील नाही होत. म्हणून जर गेला ना कोणी, तर मी हे नाही रडत नाही बसत, की यार तो गेला. हं, हं. मी 100% दिलं. कदाचित तो तेवढ्यापुरताच होता माझ्या आयुष्यात. हां, तो तर गेला. हे एवढंच पार्ट नाही आहे. मला हे अजून इलॅबोरेट करायला आवडेल कारण की इन डेप्थ त्यांना सायकॉलॉजीमध्ये घुसायला मला आवडतं. आता तुम्ही बोललात की हां, एक पर्सन चुकी आहे. हं, तुम्हाला वाईट वाटलं, तुम्ही चुकीचे नाही, तो चुकीचा, त्याला कळतं. ह्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे हं. आणि तो पार्ट असा आहे, तर तो व्यक्ती परत आला. तुमची व्हॅल्यूज काय? तुम्ही त्याला परत तुमच्या लाईफमध्ये गेट इन कराल या नाही? व्हॉट आर द व्हॅल्यूज? मी माफ करते, पण लाइक मी येऊ देत सिरियसली? नाही. ओके. हां. मी पुन्हा त्याला ती जागा देत नाही माझ्या लाईफमधली. हं, हं. कारण की ती ऑलरेडी गमावली आहे ना. मग पुन्हा तिथे चढण्यासाठी तू तेवढे प्रयत्न कर, मग मी विचार करेन. एक्झॅक्टली. आणि असं खूपदा झालंय. अजूनही अशी लोकं आहेत की ट्राय करतात. पण असं होतं ना की मी खूप दगड आहे त्या बाबतीत आणि लोकं मला बोलतात, "यार तू खूप दगड आहेस." हं. चालेल. पुन्हा तेच सहन करायची सवय म्हणजे माझी तयारी नाहीये. एकदा हं. ऑलरेडी खूप सहन केलंय. कारण की जर 100% देऊन जर एकदम 0वरती कोसळतोय, पुन्हा त्या 100वरती चढायचंय हं, आणि हं. सहज कोणाला येऊन थोडी बसवू शकतो आपण. हा कन्व्हर्सेशन असा आहे ना, की तुमच्या प्रत्येक गोष्टीतनं मला इतकं इलॅबोरेशन भेटतंय किंवा व्ह्यूअर्सना मी काय सांगू आणि काय नाही असं झालंय. इनफॅक्ट मला परत एकदा सांगायला आवडेल, ह्यानी 100% दिलेत. ओके. म्हणून ते तेवढं त्यांनी व्हॅल्यू सेट केले, की बाबा परत गेट इन लाईफमध्ये होणार नाही. तेवढं तुम्ही रिस्पेक्ट अर्न करा. मग तुम्हाला त्या पोझिशनवरती आम्ही हायर करू परत लाईफमध्ये. पण तसं जर तुम्ही 100% दिले असतील, तर मात्र विचार करा. नाहीतर उगाच सिग्मा म्हणाल, "नाही मैं सिग्मा लडकी हूँ, मैं सिग्मा लडका हूँ." नको. कठीण होईल आयुष्य. जो एकदा आपल्याला फसवतो ना हं. आणि जर आपण सहज माफ केलं ना, तर हं. दुसऱ्यांदाही फसवायला मागे नाही बघणार. राइट. तो पुन्हा देऊ यार यार ही माफच करते ना, मग ठीक आहे. पण असं नाही की तुम्ही फर्स्ट फॉल्टमध्येच एकदम हं, हं. रिलेशन तोडून द्यायचं. तुम्ही चान्स द्या. राइट. जोपर्यंत तुमची सहनशक्ती आहे तोपर्यंत चान्स द्या. जर तुम्हाला वाटते एक लिमिटपर्यंत गेल्यानंतर वाटते की हं. नाही ही व्यक्ती तेच करते, त्या टायमिंगला मग तुम्ही चुकताय. मग तुम्ही थोडंसं बॅकफूट गेलं पाहिजे. ओके.
सो जोपर्यंत एकदा तुम्ही चुकलात ठीक आहे, चल इट्स ओके, होत आहे. सेकंड टाईम बघ, नेक्स्ट टाईम थोडीशी काळजी घे. थर्ड टाईम ठीक आहे, यावेळेस मी समजू शकते. फोर्थ टाईम नाही, भाई आता नाही. 3 चांसेस आधा लाइफ का इनफ है, आहेत, इसके बाद नहीं है, इनफ गेम आहेत. खत्म है फिर. त्यानंतर सायकोलॉजिकली कुठल्याच माणसाची 3 चान्स नंतर कुठलीच कॅपॅसिटी नसते, नाही उरत. काहींची एकावरतीच संपते, हां. काही 2 वरतीच, पण 3च्या वरती कोणी नाही माझी जाऊ कॅपॅसिटी शकत. एकच आहे. आम्ही 4-5 कॅपॅसिटी म्हणजे 4-5 लेव्हलला गेलेलो आहे. त्यानंतर आमची कॅपॅसिटी 1 आहे. सो तसं माझं होणार आहे कदाचित, कारण की मला असं वाटतं की मला कुठेतरी नाही, स्वतःला एकदा लिमिट्स एक द्यायची लेव्हलला गरज आहे. टॉलरन्स संपतो व्यक्तीचा आणि ते रिॲलिटी आहे. आणि ह्याच्यामधून मला रिलेशनचा आता मुद्दा आलाच आहे. मला ह्याच्यामध्ये एक विचारायला आवडेल. रिलेशनमध्ये आहे ना, स्पेशली मुलींचा आता बघा प्रत्येक मुलग्याच्या आयुष्यामध्ये मुलींचा खूप इम्पॉर्टंट एक वाईट रोल असतो. त्या आईचा असू दे, बहिणीचा असू दे, मैत्रिणीचा असू दे. कारण की जरी एका मुलग्याच्या आयुष्यामध्ये काही असे कॉन्व्हर्सेशन असतात जी मैत्रीण चांगलं हँडल करू शकते, आई जास्त हँडल करू शकते किंवा बहीण जास्त समजू शकते. तर ह्याच्यामध्ये आहे ना, आता जसं मी इन जनरल मुलांचं म्हणत नाही. मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणतोय किंवा माझा पर्स्पेक्टिव्ह म्हणतोय. माझ्या दृष्टिकोनाने मुलींचं आहे ना वागणं ॲक्चुअली खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे म्हणतात ना, ते खूप हळवे असतात किंवा काय त्यांना आता जसं की आपण रिलेशनचा आता टॉपिक काढला आहे. कुठल्याही असं नाही म्हणत की कुठल्या मुलाला जास्त त्रास होतो रिलेशन ब्रेक झाल्यानंतर. कुठलाही रिलेशन असो किंवा मुलीला जास्त त्रास होतो. पण मी जितकं एक्सपिरियन्स केलेलं आहे, मी काही अशा मुली बघितल्या जे ते ॲक्चुअली खूप कॉन्फिडंट आहेत. त्यांच्या करिअरला घेऊन, त्यांच्या वाइबला घेऊन, की बाबा त्यांचा ऑरा खूप कॉन्फिडंट आहे. पण ते इतकं गिव्ह इन करतात ना एका पर्सनमध्ये, की त्यांना बॅकआउट नाही करता येत. ते इतकं की सेल्फ रिस्पेक्ट गमावून बसतात. आता मी माझ्या एका फ्रेंडचं नाव नाही घेणार, पण तो इन्सिडेंट असा आहे की प्रत्येक मुलीला फील होईल. आता एक मुलगी जितकी कॉन्फिडंट आहे, करिअरमध्ये छान करते आणि एक व्यक्ती आहे जो असा चीट करतोय आणि स्टिल शी इज ट्रायिंग टू होल्ड हिम बॅक. आणि जसं तुम्ही बोललात क्राउडमध्ये जेव्हा नालस्ती होते जास्त वाईट वाटतं. आणि शी वॉज होल्डिंग हिज लेग इन फ्रंट ऑफ एव्हरीवन की भाई तू मत जा छोड के. सो इट वॉज व्हेरी डिसरिस्पेक्टिंग टू हरसेल्फ आणि मला पण ॲज अ खूप वाईट वाटलेलं की माझी मैत्रीण जी इतकी डॉन टाईप वागते, एकदम व्हाईट आहे अशी आणि ती एका व्यक्तीसमोर इतकं डाऊन फील करते. ते खूप मला वाईट वाटलेलं. मग अशामध्ये तुम्हाला काय वाटतं की एका मुलीने तिचा आपण म्हणू शकतो ना, कॅरेक्टरला डेव्हलप करावं लागतं कधी-कधी पर्सनल लाईफमध्ये. काही-काही वेळ असं येते, वेळेनुसार व्यक्ती शिकतो. तर कधी-कधी काय असं होतं, की वेळ इतकं येते, की त्याला कॅरेक्टर डेव्हलपमेंट करावं लागतं. त्याला कॅरेक्टरची अपलिफ्टमेंट तेवढी करावी लागते. मग तुमच्या पर्स्पेक्टिव्हने मला सांगा, की ॲज अ मुलगीचा कॅरेक्टर कसा असावा? म्हणजे त्यांची व्हॅल्यूज म्हणतोय. कॅरेक्टर मीन्स व्हॅल्यूज, की तिच्या लाईफमध्ये तिने ह्या माइंडसेटला प्रायोरिटी दिली पाहिजे. तिचे काही अशी तत्त्व पाहिजेत. इनफॅक्ट तुमचे काय असं ते सांगितलं तरी चालेल. म्हणजे एक आयडिओलॉजी मला असं मांडता येईल व्ह्यूअर्सना, की मुलींमध्ये हे ट्रेट्स असले पाहिजेत मेंटली स्टेबल राहायला. आताची जनरेशन आहे ना मुलींची, हं. ती खूप जास्त प्रॅक्टिकल आहे. आणि तुम्ही कधी अटॅच झाले कोणासोबत? मी डिटॅच खूपदा झालोय पण. एकदा अटॅच झालोय पण नंतर डिटॅच खूपदा. पण झालाय ना. हं. अ, खरं सांगायला गेलं ना तर मुलींपेक्षा मुलं जास्त सेन्सिटिव्ह असतात. हां, ती रिॲलिटी आहे. ही पण खरंच दाखवत नाहीत. रिॲलिटी आहे. मी कितीतरी माझ्या लाईफमध्ये मुली पण मैत्रिणी हं, पण आहेत, हं, मित्र पण आहेत. हं. मी मुलींपेक्षा जास्त मित्रांना रडताना पाहिलंय, एका व्यक्तीसाठी. सिम्पली सांगायचं म्हटलं तर मुलं आणि मुली खूप वेगळ्या पद्धतीने रिलेशन्स हँडल करतात. हं, हं, मुली जर त्यांचं रिलेशन ठीक असेल ना, तर ते प्रोफेशनली कितीही ग्रो करू शकतात. हं. आणि मुलं जोपर्यंत त्यांचं प्रोफेशनल लाईफ ठीक नाही ना, तोपर्यंत रिलेशनमध्ये 100% नाही देऊ शकत. एकदा रिपीट करा हा पॉइंट. मुलींचं कसं आहे, की तिचे जर रिलेशन चांगले आहेत, हं, तिचे आई-बाबा तिच्याशी चांगलं वागतात, हं. फ्रेंड्स चांगलं वागतायत, राईट? तर ती कितीही ग्रो करेल, की का? कारण की तिची मेंटल स्टेबिलिटी हं, आहे. हं, हं. तर ती कुठेही ग्रो करू शकते. कारण की तिला एक सपोर्ट आहे. भलेही ती नाही आहेत स्टिल, की हं, यार हं. कोणीतरी आहे, ओके. राईट? तर तिला तो पीस असतो तिच्याकडे. पण मुलांचं कसं आहे, की जर त्यांचं प्रोफेशनली करिअर वगैरे काहीच ठीक नाही आहे ना, तर ते रिलेशनमध्ये जास्त फोकस नाही करू शकत. मग त्यांची हं. चिडचिड छोट्या-छोट्या गोष्टींवरती होते. मग भलेही त्यांना कितीही सपोर्ट मिळत असेल ना, मला गरज नाही आहे, मी करू शकतो. पण त्यांना ते दिसत नाही, की खरंच कोणीतरी आपल्यासाठी ट्राय करतंय. तो मुलांचा मुद्दा नाही किंवा मुलींचा मुद्दा हं, नाही आहे. हं. आपल्याला खूप आधीपासून मुलांना फक्त प्रोफेशनलीच पुश केलं गेलंय, मुलींना फक्त घरकामासाठी पुश हं, केलं गेलंय. हं, हं. तो मुद्दा आहे. हं. सो तो आता नाही राहिलाय. आता सगळं इक्वल होत चाललंय. ओके. झालं नाहीये, पण होत चाललंय. राइट. तर मुलांची गोष्ट जास्त लीक होत चाललेली आहे. विचार करा मैत्रिणीला जास्त सांगू नका प्लीज. पण मुलांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे. ते कसं होतं ना, ह्या गोष्टी मी इलॅबोरेट करीन, की मुलांचं कसं आहे, घरचा प्रेशर असतो, जबाबदारी असते.
मुलींना नसते मी असं म्हणत नाही. काही मुलींना घरची जबाबदारी असते आणि ते खरं आहे. पण मोस्टली मुलांचं कसं असतं, घर पण सांभाळायचं आहे. मग जॉबचा प्रेशर असतो. बॉस खातो तो वेगळा आहे डोकं. मग घरी काय प्रेशर असतात, काही फॅमिली इश्यूज असतात. फॅमिली पण काय म्हणतात ना, सगळेच असे चांद तारे तोडणारे नसतात. काय-काय असतात, त्याचा प्रेशर वेगळा असतो. आणि जर एखादा मुलगा आता त्याच्या ग्रोइंग करिअरच्या फेजमध्ये आहे आणि तो अशा रिलेशनशिपमध्ये आहे, जर ती मुलगी समजून घेत नसेल, की बाबा हा वैतागलेला कामावरून आल्यावर थोडा टाईम स्पेस देऊया, बेटर होईल वाटेल त्याला. मग आपण कॉलवरती बोलू. ते बेटर वाटेल किंवा त्याला कन्सोल करू. असं नसतं. सगळ्यांना इतकं प्रॅक्टिकली वागायला आवडत नाही नेहमी. काही-काहींना थोडं बालिशपणा पण आवडतो. किती काम करशील? थोडा टाईम तरी दे. आणि धिस इज प्रत्येक मुलगा रिलेट करेल, की टाईम न दिल्यामुळे कधी-कधी असं होतं, की यार पहिले खूप टाईम द्यायचास, आता देत नाहीस. ऑफकोर्स कसा देईल? सध्या करिअरवरती जास्त फोकस करावा लागेल. बिकॉज करिअर नसलं तर एखाद्या त्या मुलगीचे आई-बाबा पण मान्य करणार, की हा मुलगा मला जावई नको आहे. घ्यायला पाहिजे मुलींनी समजून खरं तर. कारण की एक प्रत्येक वेळेस सगळं गोड-गोड बोलण्यातच आयुष्य नसतं ना घालवायचं. प्रत्येकाला गोष्टीला हं. वेळ असतो. थोडा मीठ पाहिजे, थोडा मसाला असतो. पाहिजे. आणि मी पर्सनली रिलेशन्समध्ये हं, समजते की पर्सनल स्पेस असणं खूप गरजेचं आहे. हं, अ, हे असं नाही म्हणत आहे की मी कुठल्या पुस्तकातनं ज्ञान घेतलंय. माझ्या आयुष्यातनं सोडून गेलेले व्यक्ती खूप आहेत. हं, काही लोकांना हं, मी सोडलेलं आहे. ह्याच्यामागे रिझन हे आहे की पर्सनल स्पेस नसते. प्रत्येक गोष्टीत इन डेप्थ घुसायची कुणालाच गरज नसते. हं, हं. जर तुम्ही बरोबर. तुम्ही राहिलात तर तुम्ही माझ्यासोबत नीट राहू शकता. हं. जर तुम्ही नाहीच आहात तसे, तर मी कितीही खेचलं तरी काय होणार आहे? एक्झॅक्टली. राइट? आय थिंक मग ह्याच्यामधला एक बेस कॉमन गोष्ट असं आपण घेऊ शकतो, की मला पहिलं सांगा तुमचं मत काय असेल? जर मी असं बोलतोय, की एक पर्सनचा जो माइंडसेट ग्रोथ माइंडसेट आहे किंवा फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना, की अपोझिट अट्रॅक्ट्स असं आपण म्हणतो. समजा तसं नाहीये. दोघांचा माइंडसेट सेम आहे काही गोष्टींना घेऊन. तर ते जास्त बेटर होईल. प्रॅक्टिकली त्यांच्या लाईफमध्ये जास्त बेटरमेंट येईल, की बाबा ते अपोझिट आहेत. त्यांचे मतं जरा वेगळे आहेत. त्यांचं रिलेशनशिप जास्त ग्रो करेल. अंडरस्टँडिंग कोणामध्ये जास्त असेल. दोन्ही एक्सेप्शनल केसेस आहेत खरं तर. अ, त्याच्यामध्ये प्रत्येकाचे काही अंडरस्टँडिंग वेगळे आहेत. तर थोडं मी अजून इलॅबोरेट कसं कसं असतं, की काही जणांचे माइंडसेट सेम असतं, काही जणांचे माइंडसेट थोडे वेगळे असतात. पण त्यांचं एकमत असतं, की हां, माझी ह्या पॉइंटमध्ये अंडरस्टँडिंग आहे. काही पॉइंटमध्ये हा अंडरस्टँडिंग आहे. ते मॅनेजेबल होतं. मला असं म्हणायचं आहे, की ह्याचा कॉमन बेस असा असावा कुठल्याही रिलेशनशिपचा, त्यांची प्रायोरिटी आहे ना, एकमेकांची म्हणजे शी इज माय प्रायोरिटी, आय एम हर प्रायोरिटी असं नसावं. काहीतरी अचीव्ह करायचं किंवा समथिंग म्हणतात ना, करियर ओरिएंटेड ही जर त्यांची प्रायोरिटी असली, तर आय गेस त्यांची स्टॅबिलिटी जास्त मॅनेजेबल होईल, की बाबा त्याच्यामध्ये जरी त्यांची मतं खूप वेगळी असली ना, त्यांची एक जी प्रायोरिटी आहे, की बाबा हां, हां, तू करियरमध्ये करतेस ना, तू बेस्ट कर. आय एम सपोर्टिंग यू. लाइक शी विल से, की लाइक तू कर, आय एम सपोर्टिंग यू. दॅट विल मॅनेज अ गुड स्टॅबिलिटी इन द रिलेशन. नाहीतर काय होतं, समजा एका मुलग्याची प्रायोरिटी मुलगी आहे. मग तो काही असू दे ना, तो त्याच्या कामाला ग्रँटेडली घेणार आणि तिला ओव्हरपॉवर करणार, की तिला तो पहिला पुट ऑन करणार, की "काय करतेस?" किंवा काय. मग ते तिच्या पर्सनल लाईफमध्ये इंडल्ज होतं, की "अरे, यू आर डिस्टर्बिंग माय स्पेस." सेम गोष्ट टू द गर्ल, की जर ती मुलाला प्रायोरिटी देते, ती कामाला लाइक ओव्हरलूक करणार, की "जाऊ दे, कामाला एवढी प्रायोरिटी नाही, मला त्याचं विचारलं पाहिजे." मग ते खूप इम्बॅलन्स करतं आणि कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग वाढतात. हा मी कुठला एक्सपिरियन्स बोलतोय फक्त माझ्या नाही. सांगायला आवडेल मी खूप जणांचा बेस्ट फ्रेंड आहे. मुलींचा पण, मुलांचा पण आणि खूपशा स्टोरीज आहे ना अशा कानावर पडतात आणि माझ्या वयामध्ये आता खूपशा मुलं रेट करतील, की आपल्यासारखी जी साधी मुलं आहेत, ती सिंगल आहेत आणि करियर ओरिएंटेड आहेत. जे 1-1 वाजता आता मुलं म्हणतात ना, की 1-1 वाजता त्यांच्या ठीक आहे, बोलत असतील कोणाकोणाशी, पण आम्ही आमच्या मित्रांशी बोलतोय. माझे मित्र रडतायत, "भाई कठीण आहे विषय, जमत नाहीये." मग त्या एक्सपिरियन्सवरनं एक आयडिओलॉजी भेटते, की हां, की हे बाई कॉमन बेस आहेत, की हे माइंडसेट जर एका 2 कपलनी ठेवलं, एका इंडिव्हिज्युअल पर्सन ठेवलं, तर त्यांची स्टेबिलिटी जास्त होईल. कधी-कधी असं वाटतं, की हां, मला आहे ना काउन्सिलिंग केली पाहिजे रिलेशनशिपबद्दल, पण जाऊ दे म्हणतात ना, की आपण स्वतः रिलेशनशिपमध्ये दुसऱ्यांना कशाला काय सांगायचं? असं. आई गं! ते अ, खूप ॲक्चुअली हा रिलेशन हा जो पार्ट आहे, तो खूप इन डेप्थमध्ये आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. पण तसं नको व्हायला, नाहीतर कमेंट्समध्ये सगळे आशिकी 3 वाले येतील आणि ते रिमेक होईल. हे मी तुम्हाला खरं सांगते एक्सपिरियन्स मी हं, स्वतःहून तर नाही घेतला, पण घेतलेत काही एक्सपिरियन्स, पण काही एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. लॉकडाऊनचा जेव्हा पिरियड होता, हं, हं, माझ्या मित्राचा एक Instagram पेज होता, हं, ज्याच्यावरती 60,000 प्लस फॉलोअर्स होते. हं, हं, आणि तो असंच दर्दभरे काही ना काही टाकायचा. हं, तर त्यात काय व्हायचं, की कितीतरी मुलींना एक्सप्रेस व्हायचं असायचं. तर हं, कोणी हं, हं, नव्हतं. तर त्याने मला अप्रोच केलं. ही सेड, की "काही नाही, तू फक्त निदान ऐकून घे." हं, आणि म्हटलं, की "ठीक आहे, तसंही काय वेळ आहे आपल्याकडे. वेळच आहे ना लॉकडाऊनमध्ये. हं, कुठे जायचं नाही, काय नाही."
मग हफ्त्यातून एकदा लाईव्ह जायचं ओके. त्याच्या पेजवरती आणि मग लोकं प्रश्न विचारतील त्यांना सांगायचं. मग त्याच्यानंतर ते कनेक्शन्स झाले. त्यांनी कॉल करून माझ्याकडे असं झालं, माझ्यासोबत तसं झालं, हे झालं, माझ्या रिलेशनशिपमध्ये तसं झालं. मला तेव्हा कळलं नाही की आपण काय करतोय. मला असं हं, वाटलं की हं. यार आपण काय करतोय? असं ओके. झालं. कारण की मला जे शेअर करणारे होते ना, हं. ते माझ्या वयाचे नव्हते. खूप कमी होते. हं, हं, हं. माझ्यापेक्षा कमी वयाचे तर होतेच. ते पण एक्स्पेक्ट करू शकतो हं, आपल्या कमी हं. वयाच्या लोकांना आपण गाईड करू शकतो. ओके. माझ्यापेक्षा मोठी-मोठी लोकं जेव्हा येऊन त्यांचं सांगत होते आणि तेव्हा मला मी सजेशन्स देत होते. पण एक सर्टन पिरियड नंतर मला कळलं, की लोकांना सजेशन्सची गरज नाही. त्यांची उत्तरं त्यांच्याकडे आहेत. एक्झॅक्टली. त्यांना आणि ऐकणारं रिॲलिटी कोणी आहे. नाहीये. आणि हे खरं खूप मोठा पार्ट आहे की आहे ना, प्रत्येक व्यक्तीकडे त्याचे प्रश्न उत्तर आहेत. आहेत. पण त्याला सवय लागली की दुसऱ्यांचं मी काहीतरी ऐकेन त्याच्यात मला आन्सर भेटेल. आता हा मुद्दा तुम्हाला पटला कारण की तो तुमच्याकडे ऑलरेडी होता, हं, राइट? हं, सो हे झालं की जर तुम्हाला एक गोष्ट पटत नाहीये आणि ती हं. खरी आहे, तरी पण तुम्ही पटवून नाही घेणार का? कारण की तुम्हाला ती पटत नाहीये. माणूस नाही कसं आहे आपल्या सगळ्या व्यक्तींचं की तो एक्सेप्टच करणार नाही की मी माती खातोय. एक्झॅक्टली. तर ते तसं झालं माझ्यासोबत. पकडून चला की मी ऐकत होते. एक 45शी गाठलेली व्यक्ती होती हं, माझ्या. हं, ती मला तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगत हं. होती, की आमचं लव्ह मॅरेज झालं, पण स्टिल आमचं काही वर्कआउट होत नाही, काय नाही. म्हटलं की आता मी तुम्हाला काय सांगू? तुम्ही माझ्यापेक्षा डबल वयाने आहात. हं, मी कायच सांगू तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप्सबद्दल. हं. तर शी वॉज आस्किंग मी सजेशन्स. तर मी म्हटलं की तुम्ही मला दोन्ही साइड सांगा. दोन्ही साइड कसे सांगतील ते? प्रत्येक नाण्याला असतात. आता जर तिने तिचेच साइड सांगितलं हं. आणि मला त्याची साइडच नाही माहिती. पण तो कसा आहे, हे मला ॲक्चुअली खूप इन डेप्थ क्वेशन होत चाललेत हे. कसं आहे, जेव्हा तुम्ही हे सांगायला आवडेल, जर आपण कुठल्याही व्यक्तीला दुसऱ्या पण साइड विचारतोय, ही कॅन मॅनिप्युलेट यू, शी कॅन मॅनिप्युलेट यू इझिली, एक्झॅक्टली. की दुसऱ्याची बाजू आपण त्या व्यक्तीला नाही विचारू शकत. तो त्याच्या हं. बाजूने सांगणार, की त्यांनी कसं केलं किंवा तो चुकला किंवा राइट. काय. एक्झॅक्टली. मग तेव्हा जेव्हा मी हा प्रश्न विचारला ना, की दुसऱ्याची बाजू सांगा. तेव्हा नाही सांगू शकत कोणी जसं तुम्ही म्हणालात. हं, हं. कारण की त्यांना स्वतःचीच बाजू मांडायची असते. ते हां. त्यांच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने दुसऱ्याची बाजू मांडणार हं, आहेत. हं. राइट? ते म्हटले एक्झॅक्टली. तुम्ही तुमची बाजू तर मांडलीत, पण तुम्ही त्यांची बाजू समजून घेतलीत का? एकदा ट्राय हं. करा ना. काय बिघडणार आहे? जास्तीत जास्त तुमचा 2 तास, 3 तास वाया हं, जाईल, हं, 2 हं. दिवस वाया जातील. एकदा तुम्ही ते बनून बघा. मग हं, तुम्हाला कळेल की काय आहे. आणि तेव्हा मला एक कळलं, की ही जी पर्सनल स्पेस आहे ना, कोणी देत नाही. हं. काय केलं, कुठे गेलेला, कोणाला भेटला, का भेटला, कशाला भेटला, हे घरचे हं, पण करतात हं. हां. जरुरी नाही बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडच हं. करतात. काय गरज होती जायची, कशाला हे होतं, हं, तुला कोणी हं. सांगितलेलं त्याच्या बाजूला बसायला, कोणी सांगितलं रिप्लाय हां. करायला. भाई लेट हर बी हर आणि त्याला तो राहू देत. हं, तुला माहिती आहे ना, तो तुझ्यासाठी लॉयल आहे. हं. त्याला माहिती आहे ना, की ती त्याच्यासाठी लॉयल आहे. मग जर ती लॉयल आहे, जर तिला कुठे जायचंच असतं, ती तुझ्याकडे परत नसती आली. राइट. राइट? जर तू तिला खेचशील आणि कव्हर करायचा प्रयत्न करशील ना, ती सुटायला मागेल ना तिकडून. हं. प्रेम असं असावं, की ज्याच्यात पकडून चला, की बांधूनही ठेवलं गेलं नाही पाहिजे आणि सुटूनही जावं नाही वाटलं पाहिजे. मग ते कुठलंही असू दे. आई-बाबांचं असू देत, बहिणींचं असू देत, हं, हं. भावांचं असू देत किंवा कोणाचंही असू नाही, देत. काही-काही असे पण असतात, की लाइक वाइब मॅच होते अँड वी नो की दॅट पर्सन हॅज द सेम वाइब, सेम फीलिंग फॉर अस. आपल्याला सेम असतात. फक्त काही कंडिशनमुळे ना आपण व्यक्त नाही करता येत किंवा लाइक त्याला कमिटमेंट देता येत नाही. बिकॉज वी नो की दॅट पर्सन इज की तो अडकला गेलेला आहे खूपशा गोष्टींमुळे. तो कमिटमेंट नाही देऊ शकत आणि नाही मी देऊ शकते. फक्त ते एक म्हणतात ना व्हायब्रेशन असे पास अन् पास होतात. फक्त त्याला आहे ना एका बॉक्समध्ये केज नाही करता येत त्या व्हायब्रेशनना, की बाबा हां, तो केज म्हणजे कमिटमेंटचा, की लाइक वी आर टुगेदर राइट नाऊ असं. फक्त काय, की तो व्यक्ती पण कधी-कधी खूपशा गोष्टींमध्ये अडकलेला असतो. आपण पण अडकलेलो असतो. फक्त व्हायब्रेशन पास ऑन होतात. असे पण काही नाते आहेत. ते फक्त त्याला टॅग नाही देत. कधी त्याला मांडता नाही येत. ते खूप प्युअर असतात. आणि ह्याच्यामध्ये ह्या टॉपिकला आहे ना, एक कन्क्लुजन मला सांगता येईल, की जर कुठल्याही व्यक्तीला प्रेमाला जास्त इन डेप्थ नॉलेज नॉलेज सोडा, फील करायचं असेल, आता खूप ट्रेंडिंगला आहे Instaला. पण ती मूव्ही मी नियरली माझ्या कॉलेजच्या फर्स्ट इयरला बघितलेली. हं. 2019ला बघितलेली आणि त्याचा क्रेज माझ्या मित्राने मला लावलेला मूव्हीचा. दॅट मूव्ही इज 96 साउथ मूव्ही आहे. जर ती 96 मूव्ही बघितली नसेल, प्लीज रिकमेंडेशन आहे. प्लीज बघा. त्याचं जे हिंदीमध्ये ट्रान्सलेशन आहे मूव्हीचं, ठीक आहे, जे तुम्ही ऐकाल तुम्हाला थोडं ऑड वाटेल, पण ट्रस्ट मी ती बघा मूव्ही. प्रेमाचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. तुम्हाला कळेल की प्युअर लव्ह काय आहे? जे आता जनरेशन म्हणतो ना,
लाइक ॲक्चुअली मला ती मुलगी आवडते. पण ती रिअलमध्ये आवडते की ती इन्फॅच्युएशन आहे? की ट्रू. बाबा तो खूप छान दिसतो. त्याचं ह्या लेव्हलला खूप छान करतो तो. तुला अट्रॅक्शन आहे, ताई तुला अट्रॅक्शन आहे की खरं प्रेम आहे? हे ठरव. हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पण ती मूव्ही जर बघितली ना प्युअर कळेल की लाइक सिरियसली अटॅचमेंट काय करायला लावू शकते आणि प्रेम किती प्युअर होऊ शकतो. ती मूव्ही खूप ब्लेस्ड आहे 96 तुम्ही बघितलंय? नाही, मी नाही प्लीज बघितलं. नक्की रिकमेंडेड आहे. बघेन. प्लीज बघा, प्लीज बघा. नक्की बघेन. आता ह्याच्यामध्ये ओव्हरऑल आपण बघितलं, आता तुम्ही तुमचं करिअरमध्ये मॉडेलिंगचं सांगितलं, थोडे वाईट एक्सपिरियन्स सांगितलेत. आता थोडंफार मला आहे ना तुम्ही जो साइड बिझनेस केलेला आहे आयुर्वेदिकमध्ये, ते कधी कसं स्टार्ट झालं? जसं मी तुम्हाला सांगितलं, की हं. मला जेव्हा एक खूप मोठा फटका बसला, की माझी स्किन खराब झाली हं, हं. आणि ती रिकव्हर होणार होती, कारण की कुठलीच गोष्ट परमनंट नसते. तुमचं असं काही झालंय का, की लाइक एक्स-वाय-झेड गोष्टी सेटबॅक जसं की तुमचं तेव्हा झालेला तो सीन, ठीक आहे मेकअपमुळे. असं वाटलं की लाइक दिस इज डेड एंड राइट नाऊ? या प्रत्येकाला वाटतं, की एखादी गोष्ट जर राहिली ना, तर आपल्याला हं, वाटतं, की हं. ह्याच्यापुढे काहीच नाहीये. संपलंय सगळं. आणि मला असं झालं, की आता मी करिअरच पुन्हा सुरूच नाही करू आणि शकत. तेव्हा अपलिफ्ट कसं गेलंत? झालं हे, की माझ्यात अजून एक मोठा धक्का बसला, की मी हां. त्या टायमिंगला जेव्हा माझं ते झालं, त्याच्या हं, काहीच वीक्स अगोदर मी केबिन क्रू म्हणून एक एअर होस्टेससाठी मी हं, 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 इंटरव्ह्यू देऊन आले होते. हं. आणि मी सिलेक्ट झाले होते. माझी 2 महिन्याची ट्रेनिंग होती दिल्लीला. ओके. माझं डोमेस्टिक सुरू होणार होतं आणि त्याच्यानंतर मी इंटरनॅशनलसाठी शिफ्ट करणार होते. मस्त. आणि ते झाल्यामुळे मी स्क्रीन टेस्टलाच फेल झाले. हं. म्हणजे मी आता कशी जाऊ या तोंडाने हं, हं, असं हं. झालं. आणि त्याच्यानंतर एक्सपेन्सिव्ह गोष्टी तेव्हा अफोर्डेबल नव्हत्या. खरं हं, तर हं. मी असं नाही म्हणत मी खूप जास्त गरीब फॅमिलीतून आले. हं, हं. चांगली फॅमिली आहे. हायर क्लास पण नाही म्हणू शकत, एकदम लोअर हं, क्लास पण हं, नाही. हं. मिडल क्लास पण नाही, लोअर मिडल क्लासमध्ये. ओके. सो कधीच ही गोष्ट हे नाही झाली, की आपण एवढं स्किनवरती एवढे खर्च हं, करायला हं, पाहिजेत हं. वगैरे. आणि देन आय रिअलाइज की आपण थोडंसं मागे येऊया. ठीक आहे, जाऊ देत. हं, एअर हं. होस्टेसचं गेलं आता, मॉडेलिंगचं थांबलंय आता, झालं. आणि त्याच्यानंतर मग मी स्टडी सुरू केली. प्रॉडक्ट्स यूज केले, काही इफेक्ट नाही. लिटरली ₹1200-1300 क्रीम्स ओके. आणून पण आपल्याला असं वाटतं, की आपली स्किन ठीकच होत हं, नाहीये. हं, हं. तो एक बेस होता, पण तो मी विसरून गेले होते, कारण की कुठेतरी माझं पुन्हा सुरू झालं होतं. मी साइड बाय साइड जॉब पण करायचे, कारण की हं, हं, फॅमिली हं. होती. सो ते सुटलं होतं. म्हटलं ठीक आहे, जाऊ देत, आपण करूयात शूट्स वगैरे. मेकअपने कोणाला काय दिसतं? हेवी हं. मेकअप करायला सांगू. आणि मला एक असं झालं होतं, की एक चान्स आला, की एका ब्रँडसाठी हं. फेस द्यायचा होता. ओके, जेव्हा मला वाटत होतं, की कुठल्यातरी होर्डिंगवरती फोटो ओके. लागावा. आणि त्याच्यासाठी मला चान्स आला एका ज्वेलरी हं, हं, हं. शूटसाठी. आणि त्यांचं असं आहे ना, की ते खूप मिनिमल मेकअपवरतीच काम करतात. म्हणजे ओके. तुम्ही हेवी मेकअप नाही करू शकत, जर तुम्ही हेवी शूट्स करताय, हं, हं, मोठे-मोठे हं. शूट्स करताय, कारण की ते दिसून येतं. हं. तर माझं असं झालं होतं, की चल आपण देऊया. आणि त्या टायमिंगला मला इतकं माझा मोरल डाऊन झाला, की मी मेकअप करून गेले होते, नॉर्मल सटल मेकअप होता. हं. आणि त्यांनी जेव्हा स्क्रीन टेस्ट घेतली, ते सेड की तुमचा मेकअप काढा. आणि मग माझं असं झालं, की आता मग माझे सगळे ते डाग वगैरे सगळं दिसेल. हां. तर मग मला कसं सिलेक्ट करतील? हां, तेव्हा प्रॉब्लेम होता तेव्हा. झाला. हां. म्हणजे फक्त स्पॉट्स राहिले होते. हं, हं, हं. तर तेव्हा असं झालं, की ते वाईप करायला त्यांनी मला दिलं आणि त्याच्यानंतर मला माहिती आहे, की आता वाईप केल्यावरती ते मला घेणार नाहीये. सो मी वाईपच नाही केलं. मी निघून आले तिकडून. सो मला फोन आला नंतर, ज्यांनी मला रेकमेंड केलेलं. म्हटलं, की "काय झालं माऊली? तू कशी काय निघून गेलीस? तू हं. करायचं." म्हटलं, की त्यांनी वाईप ऑफ करून ते स्किन टेस्ट करणार होते. तर स्किन टेस्टवरती त्यांना स्पॉट्स नकोय. त्यांना मिनिमल मेकअपवरती खेळायचं. सो मी नाहीये परफेक्ट त्याच्यासाठी. तुम्ही दुसरं कोणाला तरी रिकमेंड करा. आणि मग मी जेव्हा आले, त्याच्यानंतर मला तो एक जास्तच धक्का बसला होता. मग त्याच्यात मी खूप जास्त डिप्रेस झाले होते, की आता काही नाही होऊ शकत. हं. सो मॉडेलिंगमध्ये आता काही नाही होऊ शकत. आपण नाही काय करू शकत आहे. तर मला दुसरं काहीतरी करायचं आहे. त्या टायमिंगला खूप अपडाऊन्स होते. फॉल जास्त होता माझ्या फॅमिलीमध्ये. आणि माझे काही एक्सटर्नल ओके. रिलेशन्स, त्याच्यामुळे मी खूप जास्त डाऊन झाले होते. आणि मुलीचं वय झाल्यावरती तिला पुश केलं हां, जातं हां. लग्नासाठी. सो एक तोही फेज ॲट अ टाईम आला. सो एकदम सगळं आल्यावरती असं झालं होतं, की आता काही राहिलंच नाहीये. आणि मला असं कधी वाढवलंच नाहीये, की भाई तुला 18 वर्षाची व्हायचंय, लग्न करायचंय हं, आणि हं, भांडी हं. घासायची आहेत. असं कधी माझ्यासोबत झालंच नाही. सो मला कायम हे सांगायला लागलं, की मला सांगितलं गेलं, की तुला काहीतरी करायचं आहे आयुष्यात. ओके. टू बी फ्रँक, माझ्या घरात घर चालवणं आणि घर सांभाळणं मी हं. घरच्या स्त्रियांकडनं शिकले. पुरुषांकडनं कमी, पण मी स्त्रियांकडनं शिकले, कारण की हां. माझ्या आईने कायम बाहेरचं आणि आतलं सांभाळलं, हं, घर आणि हं, हं. घराच्या बाहेर.
सो कायम हे होतं की कुठल्या तरी एका स्टेबल लाईफवरती जायचं, की निदान एक सिच्युएशन अशी येईल की माझ्या आईने काय केलं, माझ्या बाबांचा जेव्हा जॉब सुटला, सांभाळायला कोण आहे? आईच आहे ना. बरोबर. तर सोडून जाणं तिच्याकडे ऑप्शन होतं. पण तिने मला एक गोष्ट सांगितली होती, की मला नाही माहीत होतं कदाचित तुला परफेक्ट पार्टनर मिळेल पण. पण जर नाही मिळाला तर? 50-50 बॅलन्स तुला करणं आहे. म्हणजे तुला तुझं रिलेशन बॅलन्स करणं आहे. पण दरवेळेस 50% समोरून मिळेलच त्याची गॅरंटी थोडी आहे तुझ्याकडे. जर त्याच्याकडे 10%च आहे, तर तुझी 90% देण्याची तयारी आहे का? तर त्याच्यासाठी तू प्रिपेअर हो. तुझ्या 10% वरती तो 90% देणार आहे याची श्युरिटी असते. प्रत्येक पुरुष देतो. पण त्याच्या 10% मध्ये तुझी तयारी आहे का? 100 बॅलन्स करायची. तर मग ते डोक्यात राहूनच मी कायम पुढे गेले, की मला एवढं स्टेबल व्हायचं की माझा एक एथिक आहे, की मला क्वीन राहायचंय. पण जर मला क्वीन राहायचंय ना, तर माझा पार्टनर किंग असला पाहिजे. पण त्याला किंगसारखं ट्रीट करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. जर मी त्याला ओकेच ट्रीट करते, हाडतूड करते आणि मी स्वतःला क्वीन म्हणवते, तर मी नाहीये. सो माझ्या आईने काय मला ते शिकवलं. आणि मग मी मला क्वीन होण्यासाठी ट्राय करते आणि जो माझा पार्टनर असेल, मी त्याला किंग होण्यासाठी ट्राय करणार. मी तुला पुश करते, मी तुला सपोर्ट करते, तू किंग बन. मी किंग माइंडसेट बनते. प्लीज घ्या. मुलींना गरज आहे माइंडसेटची. सो तो आपला किंगडम असेल. गरज नाहीये फेमसच व्हायला पाहिजे तो किंगडम. पण तो आपला किंगडम असेल आणि तो इतका भारी असेल. एक गाणं आहे ना ते, दृष्ट लागण्याजोगे आपण. सो मी संसारी मुलगी आहे. मला खरंच फॅमिली हवी आहे. मला चांगला पार्टनर हवा आहे. त्याच्यासोबत मला करिअरही हवं आहे. सो त्या झोनमध्ये मी असं झालेलं ना, की मला कोणाच्याही हातात देऊ नका म्हणून मी बेक करत होती, की थोडं थांबा. कोणी ना कोणीतरी भेटेल. पण लवकर मला कोणाच्या तरी हातात देऊ नका. त्याच्यामुळे अजून मोरल डाऊन झाला. तेव्हा मी जॉब करत होते. जॉब सुटला कारण की माझा ॲक्सिडेंट झाला आणि खूप भयंकर ॲक्सिडेंट झाला. मला स्टिचेस पडले होते 7 आणि हेअर केस गेले पूर्ण. स्किन तर अजून जास्त खराब झाली त्याच्यापेक्षा जास्त. आणि असं झालं होतं की 2 महिने बेड रेस्ट, खिशात ₹1 नाही, सगळं सुटलंय. आणि अशा सिच्युएशनमध्ये असं झालं की आता कुठेतरी एकतर 2च ऑप्शन होते. एकतर संपून टाकूयात कारण की आई-बाबा खूप काढत होते. लिटरली घाणही काढत होते. त्यांचंही बघवत नव्हतं आणि कुठे उठताही येत नव्हतं. तर 2 महिने माझे खूप वर्स्ट गेले. ते 2 महिने मी फक्त स्वतःवरती म्हणजे मी पुस्तकं वाचण्यात जास्त वेळ घालवला. आणि पुस्तकं तुमचा खूप जास्त बेस्ट फ्रेंड असू शकतो. मी सांगू शकते. पण सिलेक्टिव्ह पुस्तकच. हो, नॉन फिक्शन मोस्टली जे सेल्फ हेल्प बुक्स आहेत. येस. आणि मी सजेस्ट करते प्रत्येकाला, जर तुम्हाला आयुष्यात कुठेतरी जायचं आहे ना, तुम्ही पुस्तकं वाचा. आणि असं नाही की फेमस लोकांचीच पुस्तकं वाचा, फेलर्सची पण वाचा. सो तुम्हाला ह्याच्यामध्ये ना थोडंफार आपण बीट ॲड करूया. आणि माझ्या पर्सनलीला जर माझी बहीण बघत असेल, तिला हा खूप मला मेसेज द्यायचा आहे. कसं आहे ना, मी व्ह्युअर्सना पण बघा खूप मला सांगायचं आहे, की ॲज अ एल्डर ब्रदर जबाबदारी असते, की आपण भाऊ-बहिणीला खूप छान सांगून मी पण सांगत असतो सगळ्या भावंडांना, बहिणींना. काही दुसऱ्या सांगून फायदा नाही, दुसरं ऐकत नाहीत. तर बहिणीला मी सांगत असतो, की प्लीज बुक्स रीड करा. आणि जर तू बहीण माझी बघत असेल, पाया पडतो, बुक्स वाच. आणि एक मला मेसेज असा द्यायचा ह्याच्यात ना, की बुक्स रिडिंग म्हणजे जसं तुम्ही आता म्हणताय बुक्स रिडिंग. जर तुम्हाला बुक्स रिडिंग आवडत नसेल, 1-1 तास बुक्स नाही वाचायचे, चॅप्टर नाही संपवायचे. 10 मिनिटं इज सफिशियंट. इनफ. कारण की मी पण बुक्स पहिला वाचत नव्हतो. मी तर पहिला लव्ह स्टोरीज वाचायचो. त्याच्यातून मला आवड निर्माण झाली बुक्स रिडिंगची. मग त्यानंतर मी 10-10 मिनिटं करत मग सवय झाली. आता मी 1 तास इट्स लाइक अ मेडिटेशन. मी 1 तास मी निवांत बुक कुठलीही वाचू शकतो, कुठलीही बुक असू दे. तर मला असं म्हणायचं आहे, जर कुठलीही बुक तुम्ही वाचायला घेताय, ॲट पर डे 10 मिनिट्स आर सफिशियंट. तेवढी नॉलेज पण वाढते. आता ते असं होईल की तुम्ही YouTube व्हिडिओ बघताय, पण फक्त ते वाचनामध्ये. असं समजा. बेस्ट होईल. आणि मी सजेस्ट करेन, की जर तुम्ही पुस्तकं वाचणं सुरुवात करताय ना, तर आवडीची पुस्तकं सुरू करा आधी. आवड निर्माण होणं गरजेचं आहे. जबरदस्तीने वाचून काही घुसणार नाहीये, फक्त वेळ जाणार आहे. सो सुरुवातीला अशी पुस्तकं निवडा, की ती तुम्हाला आवडतात. समरीज ऐका आधी. चालेल. सुरुवात आधी तुमच्या चॉईसच्या पुस्तकातून करा, आवडीच्या. त्याच्यानंतर मग तुम्ही गोल डिसाईड करा, की मला आता काय हवंय आणि ते मला कुठल्या पुस्तकातून मिळणार आहे. मग त्याच्यावरती शिफ्ट व्हा. मला जेव्हा सुरुवातीलाच एक पुस्तक जेव्हा दिलं होतं, ते ह्यांचं होतं, सावरकरांचं होतं, वीर सावरकरांचं. पण मला इंटरेस्टच नव्हता. काय वाचू, मला काय अचीव्ह नाही करायचं आयुष्यात, अशा स्टेजमध्ये तो मला दिला होता. मी तो अजूनपर्यंत माझ्याकडे आहे. मी तो त्या स्टेजला वाचला, जेव्हा मला कळलं की आता कुठेतरी रूट बदलायची गरज आहे. तेव्हाच ना तुम्ही लो होतात लाईफमध्ये. येस.
खूप फ्रिक्शनल गोष्टी पण खूप शिकवून जातात. मला मिस्टिरियस गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. ओके. सो मला ना जर हिस्ट्री जरी वाचत असली ना, तर त्याच्यात काहीतरी रहस्य असावं. हं, हं. मूव्ही जरी बघते तर रहस्य असावं. मी कवितेच्या माझी इच्छा आहे, की आयुष्यात कधीतरी माझे कवितेचं पुस्तक प्रकाशित व्हावं. नक्कीच होईल, नक्कीच होईल. आणि मी त्याच्यासाठी वर्क करतेय. मग ते बुक्स रीडिंग नंतर तुम्ही लाइक मग दॅट वॉज द एलिमेंट की त्यांनी तुम्हाला अपलिफ्ट केलं माइंडसेटला बुक्सने राइट? खूप जेव्हा तुम्ही बेड रेस्ट होतात राइट? बुक्सने तुम्हाला अपलिफ्ट केलं मेंटली. मग त्यानंतर? अ, त्यानंतर झालं, की मला एक कळलं, की हारायचंच आहे ना, हं, संपवायचंच आहे ना हं, स्वतःला. मग एक ट्राय देऊन बघूया शेवटचा. आणि हे मी हं, सगळ्यांना सजेस्ट करते. जर हं, कोणी मला हं, बघत असतील ना, कोणी मला सजेशन विचारायला आलं ना, की "यार आता काहीच नाही होऊ शकत, आता काय करू?" हं. ट्राय कर एकदा. वन्स मोर. संपवायचंच आहे ना. हां. आता एक माझ्याकडे क्लायंटच म्हणू हं, शकते. तिचं सगळंच संपलं होतं आणि शी वॉज लाइक मी सुसाईड अटेम्प्ट करेन वगैरे. हं. म्हटलं, "ठीक आहे कर." म्हटलं, की "तू असं कसं बोलू शकतेस मी सुसाईड करू?" ओके. करायचंच आहे ना, कर. कशामुळे होतोय तुला, की करिअरमध्ये काय होत नाही. ती हं. एम-पी-एस-सी फेल झाली होती हां. अच्छा. सो म्हटलं करायचंच होतं ना, ठीक आहे कर. कसं करायचं ते मी सांगेन. माझ्याकडे खूप आयडियाज आहेत. फक्त तू एक काम कर, नेक्स्ट एक्झाम कधी आहे? तर म्हणे आहेत 4 महिन्याने एक्झाम आहे. ठीक आहे ट्राय कर एकदा. एक्झाम बघ फेल झाल्यावरती तू ये. मी तुझ्यासाठी कसं सुसाईड करायचं ते लिहून ठेवते म्हटलं. विथ प्रोसेस. विथ प्रोसेस. तर म्हटलं खरंच म्हटलं, "अरे मी हेल्प करेन तुझ्यासाठी. मी हवं तर तू सुसायडल नोटवरती माझं नाव लिह. हं, मी हं, जाईन हं. तुझ्यासाठी जेलमध्ये." तर ती गेली. ती बघत असेल तर ती बोलेल, ती मला फोन करेल नक्कीच. शी वेंट. तिने सुरुवात केली. हे झालं आणि एम-पी-एस-सी तर नाही तिने क्रॅक केली. कदाचित तिने दुसऱ्या एक्झामसाठी हां, ट्राय हां. केलं असेल, बट शी क्रॅक्ड. आणि त्याच्यानंतर ती आली, की "यार नाही, तू हो बरोबर एक गया, ट्राय द्यायला पाहिजे." आणि हो हे मी गया. स्वतःला कायम हे हं, करते, की ट्राय करून बघूया ना. हं. संपलंच आहे ना. झालं तर बरोबर. चांगलंच होईल. वाईट तर काय होणार नाहीये. वाईट तर ऑलरेडी झालं. याच्यापेक्षा काय होणार आहे? मग हे मला आता परत सगळ्यांनी रिफ्लेक्ट करायचं जेव्हा मी स्टार्टिंगला बोललो कुठल्या लेव्हलचे गेस्ट आलेले आहेत. सो दिस इज द लेव्हल ऑफ माइंडसेट मला आहे ना प्रत्येक पॉडकास्टमध्ये हेच रेप्लिकेट करायचं आहे सगळ्या व्ह्यूअर्समध्ये, की प्रत्येक जितके पण गेस्ट आपल्याकडे येणार आहेत ना, त्यांचा माइंडसेट काहीतरी डिफरंट असणार आहे. काहीतरी डिफरंट म्हणजे हे की ते स्वतःला कसे अपलिफ्ट करतील. बिकॉज मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये ना त्या गेस्टला एक नेहमी रिअलाईज करून देतो. तुम्ही जेव्हा होतात त्यावेळी, त्यावेळची माऊली आणि आताची डिफरन्स भरपूर आहे. खूप. फक्त मी हे का रिमाइंड करून देतो, कारण की प्रत्येक व्यक्तीला ना एक रिमाइंडर लागतो, की बाबा तुम्ही कुठनं सुरुवात केली. तुम्ही कुठपर्यंत आता आता आलेला आहात. त्याच्या मागे तुम्ही खूपसं बघितलेलं आहे आणि अजून खूपसं भयंकर पण येणार आहे. बट स्टिल तुम्ही जी अचीव्हमेंट केलं ना, दॅट इज वे मोर बियॉन्ड युअर इमॅजिनेशन. तुम्ही ते करू शकत होतात. कधी विचार केला तुम्ही, की तुम्ही ज्या लेव्हलला होतात, तिथून आता ह्या लेव्हलला जसं तुम्ही आता वर्किंग फील्डमध्ये आहात, पर्सनल लाईफमध्ये आहात. तुम्ही तेवढं असं ग्रो केलं. कधी विचार केलेलं स्वप्नात तरी? की माझे मला असं-असं लाइक झालं पाहिजे, होईल म्हणून. त्या लो फेजला त्या हं. विचार केलेला असं. अ, मला ना एक मा म्हणतात ना, ते येता-जाता बोलतात, की हिचं नशीब खूप ब्राईट आहे अशा हं, हं, टाईपमध्ये. हं. तर मला ना खूप लोकं बोलायचे, "तुझं नशीब खूप ब्राईट आहे, तुझं नशीब खूप ब्राईट आहे." आणि जेव्हा मला अजूनही आठवतंय, मी माझा पाय घेऊन आणि डोकं घेऊन बसले होते. खूप दुखत होतं त्या हं, हं, टायमिंगला. हं. आणि मला अजूनही आठवतं, की मी फटके मारले होते डोक्यावरती, कारण की मला सहन होत नव्हता तो हं, त्रास. हं, हं. आणि म्हटलं, "भाई एकदा तर संपू देत काहीतरी." म्हणजे मला झोपायचंय शांत. झोप हं, नव्हती लागत. 2 महिने कंटिन्युअसली त्या हं, स्टिचेस दुखणं वगैरे. कारण की मला डॉक्टरांनी सांगितलेलं, की एवढंसंच उरलं होतं. हं. जर एवढा अजून आतमध्ये खोल गेला असता तर ब्रेन खूप म्हणजे डॅमेज किंवा ब्रेनला काय? हे झालं असतं. तर मी विचार करते, की एवढंच राहिलंय ना, आपण मारून बघूया तुटलं तर. असं झालेलं नो, माझं. नो. ते दॅट एवढ्यापर्यंत वॉज गेलं द होतं. रिअल टेस्ट गिव्हन बाय म्हणतात ना, देवाची ती येस. कृपा आहे म्हणा, की एवढ्यासाठी ते वाचलंय. वाचले. तर दॅट वॉज अ मेसेज, की तुम्ही एवढं लाईफचे वर्स्ट बघितलेला आहात, तर तुम्ही काहीतरी बेस्ट करू शकता. जर इतकं वर्स्ट तुम्ही बघितलेलं असेल तर. येस. आणि त्या टायमिंगला मला एक रिअलाईज झालं, की जेव्हा मी बेशुद्ध पडले होते. हं, अ, मी खूप ब्लॅकआउटमध्ये होते. मला ती क आठवत नाही, की कोणाला मरण दिसलं असेल किंवा त्यांना आठवलं असेल. पण मला एवढं आठवत होतं, की मी कशी निघाले. मी अराउंड अर्धा काय 20 काय अर्धा तास बेशुद्ध होते. त्या टायमिंगला असं वाटलं, की कोणीतरी हात देतंय आणि "उठ चल, उठ वरती ये, वरती ये, काय खड्ड्यात पडलीस?" अशा टाईपमध्ये मला कोणीतरी वरती खेचत होतं. आणि एकदम खेचल्यावरती मी दचकून जेव्हा मी शुद्धीवरती आले होते, ते मी त्यावेळेशी हे केलं होतं. मी आलेच कशाला बाहेर? मी आले कारण की काहीतरी करायचं आहे ना. हं, हं.
तर मग मी असा विचार केला की मी काय करू? मग त्या टायमिंगला हे रिअलाईज केलं की स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मग रिसर्च करण्यासाठी माझ्याकडे असं काही टॉपिक नव्हतं की मला आयुर्वेदामध्येच काहीतरी करायचं आहे. काहीतरी करूयात की जेणेकरून लोकांना काहीतरी फायदा होईल. कारण की कर्मा रिटर्न्स आणि मी खूप बिलीव्ह करते. एक गोष्ट जसं मी इथिक्सवरती माझी ना एक बुक आहे त्याच्यावरती माझे एथिक्स काय ते मी नेहमी लिहत असते. ओके. सो त्याच्यातला हा एक होता की जेव्हा तुम्हाला कोणीतरी बोलतंय ना की तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल, तेव्हा ते बोलते ना उसको वो बद्दुआ नहीं लगनी चाहिए, वो दुआ लगनी चाहिए. सो माझ्यासाठी असं आहे ना की जर तुला कोणी बोलेल ना की तुझे कर्माची फळं तुला मिळतील, तर ती चांगलीच वाटलं पाहिजे की आशीर्वाद वाटला पाहिजे. सो मी असं केलं की जर मला बिझनेस पण करायचा ना, तर त्याच्यानंतर मला निगेटिव्हिटी ऐकायला नाही मिळाली पाहिजे की यार तू हे काय केलंस. हां. कारण की माझा जेव्हा फेस खराब झाला तेव्हा मी खूप बोलले होते की तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं आणि आय गेस ते कुठेतरी तिला लागलं असेल. सो मला वाटलं ते मला नाही सहन करायचं आहे कधीच. सो मी असं डिसाईड केलं की माझ्यामुळे ना निसर्गाला हानी झाली पाहिजे, ना माझ्यामुळे कुठल्या इंडिव्हिज्युअलला हानी झाली पाहिजे. सो मग ते निवडल्यावरती मग माझ्याकडे आलं ऑर्गॅनिक. अच्छा. मग ऑर्गॅनिक काय? तर मग ऑर्गॅनिक स्टडी करता, करता सगळीकडे आयुर्वेद, 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 आयुर्वेद दिसायला लागलं. मग म्हटलं बघूया, करूया, ट्राय करूया. मग शोधत होते. मुंबईत तर नाही सापडलं. मी पुणे गाठलं. मग मला पुण्यात एक मिळालं. माझं असं झालं की माझा बेस नव्हता आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन वगैरे करून घेतलं? येस. सो मी तेव्हा जेव्हा तिथे गेले तेव्हा ते गुरुकुलमध्ये ते टीचर होते. त्यांना मी म्हटलं की माझा बेस नाही आहे. मला खूप झिरोपासून आयुर्वेद सुरू करावा लागणार आहे. तर ते मला फक्त एवढं बोलले की तुम्ही या, पाटी कोरी करून या. मला कळलं नाही तेव्हा. पाटी कोरी करून या. म्हटलं की ठीक आहे. आता पाटी कोरी कशी करायची? मला ते कळलं नाही. तर मी न राहून खाली उतरले, इन्स्टिट्यूटच्या वरती पुन्हा गेले. सर मला नाही कळलं. गोसावी सर आहेत ते. त्यांना मी विचारलं, "सर नाही कळलं मला." बघा कोणीच ऋषीमुनी किंवा कोणीच हे काय कुठली डिग्री घेऊन नंतर आयुर्वेद नव्हते ना शिकले. त्यांनी बेस क्लिअर केलेला. त्यांनी तुम्ही शून्यातून सुरू करा. तुम्ही पाटी कोरी करा. काहीच नाहीये. पण लिहिलेलं नाहीये. ती पाटी घेऊन या. मी शिकवतो. आणि फक्त मेहनत करायची तयारी असेल तर. सो माझं असं झालं मग की त्यांचं तात्पर्य असं होतं, की जो तुमचा माइंडसेट जो भरला असेल आयुर्वेदाचा तो क्लिअर करून या. क्लिअर करून आपण या. शून्यापासून स्टार्ट करू. शून्यापासून सुरू करा. सो मी शून्यापासून सुरू केलं. त्यांनी आयुर्वेदाच्या पासून सुरुवात केली मला शिकवायला आणि त्यांचे खूप जास्त ब्लेसिंग्स आहेत की त्यांनी मला झिरोपासून इथपर्यंत एवढं कॅपेबल केलं की मी जेव्हा आल्यानंतर सुरुवात केली की मला आता आयुर्वेदावरती काहीतरी करायचं काहीतरी तुम्ही प्रोडक्ट करायचं बनवले की खूप तेव्हा मी सांगितलं माझ्या ॲक्सिडेंटमुळे केस गेले होते. खूप ऑइल्स यूज केले, मार्केटमधले यूज केले, सगळं यूज केलं. खूप काय केलं, काहीच वर्कआउट होत नव्हतं. मला केसच येत नव्हती. माझं एकदम असा हेअरफॉल जायचा. माझ्याकडे अजूनही फोटोज मी कोणाला दाखवले तर शॉक होतात की तुझा एवढा हेअरफॉल व्हायचा. मी प्रत्येक टाईमचा हेअरफॉलचा फोटो काढून ठेवायचे. मला स्वतःची लाज वाटायला लागायची कारण की एवढेच केस होते मला. हे पूर्ण कट झालं होतं आणि स्किन पूर्ण तेव्हा स्टाईल नव्हती ना, की मुली इथनं असं कटमधून केस असेच. नक्कीच आणि मेन म्हणजे जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्याच्या अगोदर मी अप्लाय केलं होतं की मला आयुष्यात एकतरी क्राउन पाहिजे माझ्या डोक्यावरती. मग तो कुठलाही ह्याचा असो पेजंट करायचं एकतरी माझं असं होतं की क्राउन जिंकायचं आहे मला. जिंकायचं आहे असं घेऊन आणून ठेवायचं नाही आहे. तर मग त्या टायमिंगला ॲक्सिडेंट व्हायच्या काही टाईम अगोदर मी मिस महाराष्ट्रासाठी एनरोल केलं होतं. आणि मी माझ्या ऑडिशन क्लिपमधून वगैरे मी सिलेक्ट पण झाले होते. आणि माझा ॲक्सिडेंट झाला. तेव्हाच. तर झालं की आता असे केस घेऊन आणि असं स्किन घेऊन ते मला थोडी घेणार. ते लुक टेस्टवालं मला लक्षात आलं की नाही घेणार बाबा हे मला. आणि लकीली कदाचित ते माझ्या नशिबात होतं, डेस्टिनीमध्ये होतं की त्यांची डेट पोस्टपोन झाली. मिस महाराष्ट्राची जेव्हा मी बेड रेस्टवरती होते. आणि ॲक्चुअली दॅट ॲक्सिडेंट गिव्ह यू अ रिझन टू गिव्ह मोर एफर्ट्स. येस आणि हे माझ्यासाठी खूप दैविक होतं की जेव्हा माझं बेड रेस्ट वगैरे नॉर्मल मी सगळं नॉर्मल करायला लागले. माझं चालणं बोलणं झालं. त्यानंतर 1 महिन्यानंतर मला कॉल आला की आपली डेट पुढच्या एंडची आहे, डिसेंबरची आहे आणि माझा ऑगस्टमध्ये ॲक्सिडेंट झाला होता. सो आणि त्यांचा सप्टेंबरमध्ये पेजंट होता पण तो डिसेंबरमध्ये शिफ्ट झाला. सो मी म्हटलं की विचार करायला हरकत नाही आणि माझ्याकडे एक मोठं सपोर्ट सिस्टम आहे. ही सेड की यार पुश युअर सेल्फ ना, काही हरकत नाही, करून घ्या.
तर म्हटलं की ठीक आहे करते. त्याच्यासाठी मग मी स्वतःला प्रिपेअर करायला लागले आणि आयुर्वेदा बेस तर होताच माझा. म्हणजे ते सो प्रोडक्ट जे मग तुम्ही क्रिएट केले ते स्वतः ते येस, अप्लाय केलेत. स्वतःवरती अप्लाय केले. हं. सो मी जेवढं काही R&D केली, जेवढं काही बनवलं, जेवढं काही हे केलं, ते सगळं आधी मी स्वतःवरती ट्राय केलं. ओके. मला जेव्हा माझ्यावरती रिझल्ट मला डॉक्टरांनी सांगितलं जिथे कट आहे ना तिथे कधीच केस नाही येणार हं. किंवा त्याच्या आजूबाजूला सराउंडिंगमध्ये केस नाही येणार. हं, हं. मग मी आधी केसांना जास्त हे केलं. स्किनवरती म्हटलं आपण नंतर करूया, आधी हं, केसांवरती करूया. तर मी माझ्या हेअरवरतीच प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. की केस नसलं ना की खूप मोरल डाऊन होतं. मी बघितलं ॲक्चुअली लाइक लोकांचा. मुलींची ब्युटी जे त्यांच्या केसनीच एन्हान्स होते. हां. हेअर्सनी. तर माझं असं झालं की केस खूप महत्त्वाचे आहेत. स्किनपेक्षा जास्त केस महत्त्वाचे आहेत. हे हं. मला जेव्हा कळलं ना, तेव्हा मी केसांवरती जास्त फोकस करायला हं, लागले. हं. आणि मग मी हेअर ऑइल, हेअर क्रीम्स, लेपं हं, हं. माझं सगळा ग्रंथ वगैरे सगळं ठेवून ते सगळं काढून फॉर्म्युलेशन्स तयार करून 10-12 तर वेस्टच गेले. हं, हं. आणि मग एक फॉर्म्युलेशन सापडला. ओके. आणि मग मी कंटिन्युअसली यूज केलं 90 दिवसांसाठी. असं म्हणतात ना 21 दिवसात तुमची सवय बदलते. तसंच एक गोष्ट आहे की क्विक रिझल्ट्स कुठलीच गोष्ट देत नाही. जे बोलतात ना तुमचे 7 दिवसात 5 दिवसात केस हं, उगवतील, हं. नाही होऊ शकत. बाळ 7व्या महिन्यात जन्माला आलं की हं, ते हं. प्रीमॅच्युअर असतं. ओके. त्याला मॅच्युअर होण्यासाठी 9 महिने कंप्लीट होणं गरजेचं बरोबर. असतं, राईट? सो कदाचित तुम्हाला प्रीमॅच्युअर हेअर येतील हं. पण ते हेल्दीच असतील ह्याची गॅरंटी नसते. हां. सो त्याच्यासाठी तुम्हाला ते मॅच्युअर करण्यासाठी तुम्हाला 90 दिवसाचा टाईम पिरियड देणं गरजेचं आहे. आणि आपल्या जनरेशनमध्ये किंवा पुढच्या जनरेशनमध्ये पेशन्स नावाची गोष्ट नाही. नाही. अजिबात नाही. मला जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतात ना, "मॅडम 1 हफ्त्यात कसं होईल सांगा." म्हटलं, "सांगेन. मला काय केमिकल्स लिहून द्यायचे आहेत. हं. मी देईन. पण ते नंतरला गेल्यावरती काय कराल? मग PRP ट्रीटमेंट करू. मग त्याच्यासाठी 70-80 हजार रुपये वाया घालवाल. परत त्याचा रिझल्ट येईल की नाही गॅरंटी नाही तुम्हाला." हं, हं. तर बोलतायत की "मग तुम्हाला काय वाटतं? 90 दिवस देत असाल तर माझ्याकडनं ट्रीटमेंट घ्या, नाहीतर घेऊ नका." हेअरसाठीच तुम्ही लाइक केलेलं आहे की अजून पण स्किनसाठी पण आहेत. ट्रेंड आहे? स्किनसाठी पण चालू आहे. पण मी सुरुवात हेअरवरून केली. हं, हं. तर जेव्हा पण माझ्याकडे क्लायंट येतो तेव्हा बोलते की 90 दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याशी करत असाल तर मी ट्रीटमेंट देणार, नाही तर देणार नाही. हं. मग 90 ऑब्जेक्शन कसे हँडल करता तुम्ही? ऑब्जेक्शन माणसं खूप अतरंगी असतात. मी सांगतोय, आय एम अ सेल्स पर्सन. आय नो की कुठलाही जेव्हा तुम्ही कुठलाही मार्केटिंग, कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही विकताय किंवा तुम्ही दुकानामध्ये कामाला आहात, जेव्हा एक व्यक्ती तुमच्याकडे काही गोष्टी घ्यायला येतो, प्रश्न खूप अतरंगी घेऊन येतो. काय गॅरंटी देताय होईल? असं विचारतात व्यक्ती, तेव्हा हां. तुम्ही कसं ऑब्जेक्शन हँडल करता? म्हटलं की मला माझ्या प्रॉडक्टवर 100% गॅरंटी आहे. हं, केस हं. उगतील. तुमची तयारी आहे का उगवायची? ओके. जर बोला ना की हां, पण एका दिवसात उगवेल याची गॅरंटी नाही. आज रात्री लावतो दुसऱ्या दिवशी येऊन बोलाल की नाही, इन्स्टंट तुम्हाला ग्रोथ दिसणार नाही. नाही ते तुम्हाला दिसणार. ग्रॅज्युअली 90 हां, डेजमध्ये मी हेच दिसेल. सांगते. म्हटलं मी नाही म्हणत आहे. ग्रंथ सांगते. तुम्ही आयुर्वेदा वाचा. तुम्हाला हं, कळेल. हं, वाचायची कोणाची तयारी नाही आहे. मी आधी बेस क्लिअर करते. हं, म्हटलं 90 दिवस केस उगवण्यासाठी, मॅच्युअर केस उगवण्यासाठी हं, हं, लागतात. हं. तुम्ही द्या. मग मला सांगा रिझल्ट येत नाही. राईट? मग ज्यांनी माझं 90 डेजचं चॅलेंज घेतलंय ना, हं, हं, हं. त्यांनी त्यांची ग्रोथ बघितली. कारण की ती मी माझ्यावरती अप्लाय केल्यावरती जेव्हा मला ओके. रिझल्ट आला तेव्हा मी सजेस्ट करते. मी विनाकारण तर सजेस्ट नाही करत आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी चालू केले का हे? सध्या खूप ट्रेंडिंग आहे 75 हार्ड, 75 हार्ड. नाही. तुम्ही ऑलरेडी 90 डेजचं चॅलेंज देऊन ठेवलेलं आहे. मी ठेवून ठेवलाय. माझे जेवढे पण क्लायंट जे माझे रिपीटेड कस्टमर्स हां. आहेत. माझा अजून प्रॉडक्ट लॉन्च नाही केलाय मी. हं, माझा हं. प्रॉडक्ट आता लॉन्च होणार आहे. मी केसांवरतीच आता प्रॉडक्ट आधी लॉन्च करते आणि माझा स्किनवरती रिसर्च चालू आहे. आतापर्यंत किती जणांचे रिझल्ट तुम्ही जनरेट केलेले आहेत? पकडून चला माझ्याकडे 200 प्लस आहेत. डाटा ठेवलाय? आहे डाटा ठेवलाय? विथ रिझल्ट. का विचारतोय? नॉट फॉर द ऑडियन्स सेक, बिकॉज जेव्हा तुम्ही ॲज अ बिझनेस कुठं स्टार्टअप करायला जाता, यू शुड मेन्शन ईच अँड एव्हरी ऑफ युअर रिझल्ट की तुम्ही एक्झॅक्टली. काय जनरेट केलेले आहे. त्याचे रिझल्ट दाखवावे लागतात. मी जसं तुम्हाला म्हटलं की मी डायरी मेंटेन हं, करते. हं, माझ्या हं. क्लायंट्सची प्रत्येकाची एक फाईल मेंटेन आहे. मी हिस्ट्री घेतल्याशिवाय त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू नाही करत. हं. मला माहितीच नाही तुझं मूळ काही आहे तर मी तुझ्यावर ट्रीटमेंट काय करू? सो मी आधी ते पूर्ण करून त्याच्यावरती स्टडी करून खूप नंतरच मी हे चांगलं असं करते. डेडली कॉम्बिनेशन तुम्ही बनवलेलं आहे. ग्रोथ ओरिएंटेड आहात. साइड बाय साइड तुमचं आयुर्वेदामध्ये पण नॉलेज आहे. तुम्ही हं. ट्रीटमेंट देताय म्हणजे ॲज अ ह्या तुम्ही आता जसं तुम्ही मॉडेलिंग अजून लाइक स्टॉप केलं राइट? ते मिस कंटिन्यू होऊ महाराष्ट्र शकते. हां, मिस महाराष्ट्र मी जसं तुम्हाला हं. सांगितलं मी दिले ऑडिशन. अगेन हां. मी सिलेक्ट झाले हं. आणि त्याच्यानंतर मी ट्राय केलं. पण मी लकीली तोपर्यंत ओके. रिकव्हर नव्हते झाले डिसेंबरपर्यंत. मला डिसेंबरपर्यंत. अजूनही गॅप होता हां, हां. केसांमध्ये.
डिसेंबरची डेट आली आणि मी म्हटलं जाऊ दे आता बॅकआउट करूया आपण, नको करूयात कारण की अशा अवतारात आपण नाही उतरू शकत आहे. आणि काय माहिती काय झालं, मला प्रोडक्शनमधून कॉल आला की मॅम सॉरी, आम्हाला हॉटेल नाही मिळालं, आमची डेट पुन्हा पोस्टपोन झाली. वा. आणि ती गेली ऑलमोस्ट एप्रिलमध्ये. एप्रिलला. ओके. आणि एप्रिल 2020 मध्ये मे बी ऑलमोस्ट असं वाटतंय की ते तुमच्यासाठी रचून आणलेलं होतं. रचूनच होतं खरंच. आणि ते तोपर्यंत मी झाले आणि ऐन मोमेंटवर पण ते असं झालं होतं की त्या टायमिंगला माझ्याकडे जॉब नव्हता खरं तर, आणि माझ्याकडे सेव्हिंग्स नव्हत्या. आणि जेव्हा आपण प्रेझेंट होतो ना तेव्हा आपल्याला खूप बोला ना परफेक्टली व्हायचं असतं. तर माझ्याकडे ना 3 राऊंड असतात, ट्रेडिशनल राऊंड, वेस्टर्न राऊंड आणि टॅलेंट राऊंड. माझ्याकडे ट्रेडिशनल राऊंडसाठी कपडे नाहीत, माझ्याकडे वेस्टर्न राऊंडसाठी गाऊन नाही आणि घेण्यासाठी पैसेही नाहीत, आणि माझ्याकडे जॉब नाही, आणि माझ्या घरात माहिती नाही की मी मिस महाराष्ट्र करते, कारण की माझ्या घरातून मला कधीच त्या गोष्टीसाठी सपोर्ट नव्हता. त्यांचे काही माइंडसेट आहेत, मी त्यांना कधी ब्लेम नाही केला. सो आता त्यांना न सांगता मला हे करायचं आहे तर मला पैसे मागून चालणार नाही. मग महादेव बसलेत, मला अचानक एक कॉल आला. त्यांची खूप मोठी मेहनत आहे माझ्या मिस महाराष्ट्र मागे, की त्यांनी काय केलं की एका रात्रीत मला बेस्ट फ्रॉम वेस्ट म्हणून एक साडी तयार केली. ती त्यांनी सगळ्यांच्या साड्या घेऊन, त्यांच्याकडे पण मटेरियलला पैसे नसतील कदाचित किंवा त्यांना हे नसेल, कारण की त्यांचं एक युनिक म्हणताना आयडिया खूप युनिक होती. त्यांनी चिंध्या घेऊन माझ्यासाठी साडी बनवली, ती पण 12 वारी साडी बनवली, आणि त्यांनी मला महाराणी लुक देण्यासाठी सांगितलं की तुम्ही महाराणी लुक ट्राय करा ह्याच्यावरती. आणि पूर्ण ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये सगळ्यांना, आम्हाला 9 वारी थीम होती, महाराष्ट्र थीम होती, महाराष्ट्राची होती म्हणून. सो मी ती सगळ्यांच्या म्हणाल ना की प्रत्येक आईची साडी त्याच्यात होती, आईचा कप्पा त्याच्यात होता. सो ती साडी मी नेसली आणि माझा फर्स्ट राऊंड, मी फर्स्ट टाइम स्टेजवरती रॅम्प केला होता स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी. आणि तो पेजेंट माझा ट्रेडिशनल राऊंड इतका वाव झाला, त्याच्यावरती मला जेव्हा क्वेश्चन विचारलं, माझं इंट्रोडक्शन एवढा वाव झाला. त्यांनी मला एका दिवसात ती साडी आणि एका रात्रीत तो गाऊन शिवून मुंबईवरून पुण्याला पाठवला. माझं पुण्याला फायनल होतं. आणि माझं असं झालेलं की माझी स्किन खराब होती, पण मी खूप मिनिमल मेकअपवरती, माझे लिटरली दाग दिसत होते, पण मी खूप मिनिमल मेकअपवरती उतरले. आणि मला सोबत काय होतं, कॉन्फिडन्स होता, फक्त कॉन्फिडन्स होता आणि सपोर्ट होता ह्या सगळ्या लोकांचा, जे अननोन होते माझ्यासाठी कितीतरी. आणि त्यांचं असं झालं ना की मॅम तुम्ही जावा, तुमची साडी तुमच्या अगोदर पोहोचेल, ह्याची गॅरंटी आमची, तुमचा मेकअप आम्ही करू. म्हटलं मला मेकअप जास्त करायचाच नाही आहे. त्या दिवशी मी स्वतःला हा कॉन्फिडन्स दिला ना की हे दाग आहेत ना, ही माझी एक ओळख आहे आता, हिला लपवून काय करू मी. कार इज युअर आयडेंटिटी. येस. सो मी खूप मिनिमल, फक्त नॉर्मल बीबी क्रीमचं हे केलं माझे सगळे, आणि तेव्हा मी केमिकल पिलिंग केल्यामुळे ते पूर्ण जळलं होतं माझ्या. त्यासोबत मी उतरले, आणि पण ते मेकअपमध्ये सटल झालं होतं म्हणून ते फोटोजमध्ये एवढं दिसून नाही आलं. पण मला विचारलं की तुम्ही तुमच्या 3 क्वालिटी सांगा. मला प्रश्न विचारला गेला होता, मला वाटलं खूप मोठा प्रश्न विचारतील. मला एकच प्रश्न विचारला की तुमच्या 3 क्वालिटी सांगा, पण त्या अशा सांगा की तुम्ही त्याच्यात रिप्रेझेंट झाला पाहिजे. सर माझ्याकडे उत्तरच नव्हतं. मी म्हटलं की आय एम कॉन्फिडंट. तर त्यांना नंतर ना त्या माझ्याकडे आल्या, मी जिंकले. मला त्यांनी, माझा कंटेस्टंट नंबर 8 होता, आणि 8 नंबर माझ्यासाठी काय माहिती का कुठलं ल काय माहिती नाही, इन्फिनिटी माझ्यासाठी खूप मॅटर करतं ते. 8 नंबर होता. त्यांनी कंटेस्टंट नंबर 8 रेडियंट मिस महाराष्ट्र ओरडल्यावरती मी दुसऱ्यांचे आनंद सेलिब्रेट करत होते, ज्यांना सब क्राउन्स मिळाले होते त्यांचं मी एन्जॉय करत होती, फोटोज काढत होते, आणि तिथे ओरडतात माझं नाव आणि मी तिथे आहे. आणि मला लिटरली मी बॅकस्टेज होते. मला वाटलं आपण तर नाही जिंकणार आहोत, कारण की आपण तसं प्रेझेंटच नाही केलं स्वतःला, आणि माझ्याकडे माझ्या 3 क्वालिटीज पण नाही आहेत माझ्याकडे सांगायला. तर मी ठरवून घेतलं होतं की आपण नाही जिंकणार आहोत भाई. आणि मी होते मागे, माझी श्रीओमी म्हणून माझी एक मैत्रीण होती त्याच्यासोबत, तर तिला क्राऊन, मला वाटलं की तीच जिंकणार आहे म्हणून. तर मी तिचा हात धरून, तूच आहेस, तू जा. आणि तिचा कंटेस्टंट नंबर 7 होता, माझा 8 होता. तर ती 8 बोंबलतायत आणि मला माहितीच नाही माझं 8 आहे. मी अशी थांबले की तुला जायचंय आता, तू जा. अगं म्हटलं तुझं नाव आहे, तू जा. आणि मी गेल्यावरती मला सुधरत नव्हतं, मी एकदम मला ब्लँक झालं होतं. ज्या त्या प्रोडक्शन हेड होत्या, शी केम आणि तिने मला हक केलं, आणि माझ्या जास्त तिच्या डोळ्यात पाणी होतं, कारण की टॅलेंट राऊंडमध्ये मी एक वेड्याची भूमिका साकारली होती. ती वेड्याची भूमिका जी अस्तित्वात नाही आहे, जी मरण पावली आहे.
हम्म. स्वर्गात कुठेतरी स्वर्गाच्या दरवाजाशी आहे. ओके. आणि ते कॅरेक्टर मला कदाचित मिळालं तर आवडेल, की ते माझ्या आयुष्यातलं बेस्ट कॅरेक्टर होतं. मी तिथे हे प्रेझेंट कॅरेक्टर केलं लाईक होतं. तुम्ही स्वतः निवडलेलं की तुम्हाला असं दिलेलं? नाही, मी स्वतः निवडलेलं. नाही, स्टोरी रायटिंग वगैरे सगळं ऑन द स्पॉट झालेली ती. ऑन द स्पॉट झाली हो. आणि मग त्याची मॅनेजमेंट आयडियोलॉजी वगैरे काय नव्हतं, फक्त असंच नाही. आयडिया होती का की असं मला रिप्रेझेंट करायचं आहे? करायचंय. ॲक्चुअली प्रत्येकाला टॅलेंट दाखवायचं होतं, की काय टॅलेंट आहे. प्रत्येकाने डान्स केले. हे ऑन द स्पॉट करायचं होतं की? नाही, करायचंच होतं. मी 3 गोष्टी प्रिपेअर ओके. केल्या होत्या. एक तर डान्स करूयात, एक तर म्युझिक मला येत नाही. मग म्हटलं कविता प्रेझेंट करूयात. तेवढंच आपल्याला येतं टॅलेंटमध्ये. आणि थर्ड आहे की ॲक्टिंग करू शकतो. ॲक्टिंग मी सोडली होती कारण की मला बॅड एक्सपिरियन्स खूप आले होते. मी ठरवलं होतं कानाला खडा की आयुष्यात ॲक्टिंग नाही करायची. पण त्या दिवशी असं झालं ना की डान्स सगळ्यांनीच केले. पण तिकडे केलं पाहिजे. क्राऊड असा होता की ते माझी कविता समजून घेतील असं वाटलं नाही. मग काय करू? मग मी एक प्रिपेअर करून ठेवलं की आता ॲक्टिंग करायची, आता काय करायचं ते बघूया. मग स्पॉटमध्ये की काय करू शकतो. आणि मी आउटफिट असा घातलेला ना की असं छोटंसं असं वन पीस घातलेला आणि मेसी हेअर्स होते, सगळं होतं. काय नाही, काजळ विस्कटवला, सगळा असा हे केला, वेड्यासारखी झाले, केस वगैरे हे केले आणि घुसले आणि सुरू झाले. फक्त मला मेसेज काय द्यायचा होता की मला पुढचा जन्म घ्यायचा ना तो स्त्रीचा नाही घ्यायचा, मला पुरुषाचा घ्यायचा आहे. तर का? तर त्याच्या अगेन्स्ट ज्या स्त्रीसोबत होणाऱ्या गोष्टी आहेत त्या, कारण की तिथे प्रेझेंट होणारी मुलगीच होती. तिथे मोस्ट ऑफ क्राऊड मुलींचा होता. सो मला तिथे मुली नाही करायचं. पण मला मुलगा बनायचा आहे, पण तो मुलगा असा नाही बनायचा आहे. म्हणजे मला दोन्ही प्रेझेंट करायचं होतं. मला मुलगा असा बनायचा आहे ना की तो प्रत्येक मुलीला त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं समजून घेईल. हे क्वालिटीज आहेत ना ॲक्च्युली शिकण्यासारखी आणि घेण्यासारखी आहेत. अगेन व्ह्यूअर्सना सांगायला आवडेल की ह्याच्यामध्ये ना 2 क्वालिटीज ॲक्च्युली खूप मी ऑब्झर्व केल्या, खूप भारी आहेत. सगळ्यात पहिले ही क्वालिटी की स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे. ज्या सिच्युएशनला तुम्ही होतात ना, स्वतःला तुम्ही खूप छान प्रेझेंट केलं त्या मोमेंटला ऑन द स्पॉट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ॲनलाइज केलं. सगळे डान्स करतात का ते वेगळं पाहिजे. कविता मांडून चालणार नाही, सगळ्यांना ते लाईक ऑडियन्स तशी नाही आहे. आणि सगळे मुली म्हणल्यावर जो तुम्ही टॉपिक निवडला ऑन द स्पॉट की हा सगळ्यात जास्त ना कनेक्ट होईल. सो वी शुड बी की प्रत्येक गोष्टीला ॲनलाइज करता आलं पाहिजे प्रॉपरली. सगळं प्रॉपरली नसतं, पण तुमच्या मतेपर्यंत ते ॲनलाइज करता आलं पाहिजे आणि स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे. हे खूप मिनिमल गोष्टी आहेत जे असणं महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. आणि ही खूप छोटी गोष्टी जे कोण लक्ष टाकत नाही स्वतःवरती की माझं माइंडसेट काय आहे, मी हसताना कसं दिसतोय, मी दुसऱ्यांशी बोलताना कसं दिसतोय, मी जास्त ब्लंटली बोलतोय की कसं काय, कोण जास्त विचार नाही करत किंवा ॲनलाइज पण करत नाही. मी ज्यांशी बोलतोय त्यांना ते समजेल का नक्की मी जे बोलतोय ते, किंवा ते त्या पात्रतेचे आहेत का समजून घेण्यासाठी. आपण न काही विचार करायला डायरेक्टली आहे ना प्रेझेंटेबल स्वतःला ठेवत नाही बरोबर. मोस्टली. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की हा जो तुम्हाला एक्सपिरियन्स आला ह्यानंतर, मग त्याच्यानंतर लाईफ कशी चेंज झाली त्या सिनेरिओनंतर, क्राऊन भेटल्यानंतर माझं असं झालं ना की तो पहिली गोष्ट तो क्राऊन आहे ना, त्या क्राऊनला जेवढी ते अप्स होते ना, ते क्राऊनला असतात तसे, ते अप्स ना तीच सगळी लोकं होती ज्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केला होता. तेवढेच काउंटेबल. सगळ्यात पहिलं तर माझं जर मी थँक्यू बोलले असेल ना तर त्यांना, माझ्या डिझायनर्सना, की जर त्यांनी माझ्यासाठी ती मेहनत केली नसती ना तर कदाचित मी ते अचीव नसते करू शकले. त्यांनी रात्र जागून, अननोन होते मी त्यांच्यासाठी. त्या त्या दोघीच जणी होत्या. त्या दोघींनी, श्रुतिकादी आणि ममता, त्या दोघींनी माझ्यासाठी एका रात्रीत आउटफिट रेडी करून मला पुण्यापर्यंत पोहोचवणं ₹1 न घेता. माझ्याकडनं एकही रुपया त्यांनी घेतला नाही त्यावेळेला. माणुसकी आहे जिवंत. सो मी इतकी ब्लेस्ड होते की तेव्हा माझा माइंडसेट असा झाला ना की आपण चांगलं राहिलं ना आपल्याला माणसं चांगली भेटतात. एक्झॅक्टली. आणि त्यानंतर तो क्राऊन जेव्हा मी असं पुन्हा हातात घेतला तेव्हा मला ना, मी त्या दिवशी माझं डोकं दुखत होतं, एवढं हेवी क्राऊन होता, पण मी रात्रभर तो क्राऊन नाही काढला. मी 4:30 वाजता तो क्राऊन काढला. की मला तो क्राऊन म्हणजे असं वाटत होतं की यार ये मेरी अचीवमेंट है, इसके लिए मैंने सपने देखे थे. एवढा त्रास घेतला तर थोडा त्रास अजून. हां, आणि मेन म्हणजे तेव्हा माझी जखम, त्याच्यावरती हेवी काय मला डॉक्टरांनी सांगितलेलं की हेवी हेअरस्टाईल नाही करायची, हेवी काही ठेवायचं नाही. आणि तो क्राऊन पकडून चला 1-1.5 किलोचा तर होताच. तर तो क्राऊन मला काढावाच वाटत नव्हता. आणि तेव्हा मला 2 क्राऊन भेटलेले, मिस टॅलेंटेड आणि मिस हे. कारण की मिस टॅलेंटेड माझ्या टॅलेंट राऊंडसाठी मिळालेलं आणि रेडियंट मिस महाराष्ट्र मिळालेलं मला.
सो हे दोन्ही क्राऊन माझे अजून मी असं नाही लॉकरमध्ये जपून ठेवलेत. ते काही असो, दसरा असो, लक्ष्मीपूजन असो, मी त्याला पूजते कारण की ती माझी तिकडे एक लक्ष्मी सुरुवात आहे. आहे. ती तिकडे सुरुवात आहे. हां. आणि त्याच्यानंतर मी खूप सारे मी ॲज अ ज्युरी गेले. मी खूप लोकांना ग्रूम केलं. मी सजेस्ट करते की मला खूप लोकं कनेक्ट झाली ज्यांना मॉडेलिंग करायची इन फ्युचर. मी त्यांना सांगते की जर तुम्हाला मॉडेलिंग करायची आहे ना, तर तुम्ही पेजंटपासून सुरुवात करा. हं. छोटे-छोटे. पेजंट तुम्हाला मॉडेलिंगकडे नेणारा असा वे आहे ना, की पहिले तुम्हाला भेटायची बोलतात ना सुरुवात करतो. तुम्हाला ते स्वतःला भेटवतो. कारण की तिथे तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं असतं. तुम्हाला हा प्रश्न आउटफिट नसतो विचारणारच होतो, करायचा. की आता जे बाकीचे आपले यंग यूथ्स आहेत, जे त्यांना हं. ह्या क्षेत्रामध्ये करायचं किंवा काय, त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे? कुठून सुरुवात केली पाहिजे? जसं मी सांगितलं, की ज्यांना मॉडेलिंगमध्ये जायचं आहे हं, ना, हं, त्यांनी आधी हं. पेजंट्स करा. ओके. छोटे-छोटे बी चालतील, तुमचे लोकल ही चालतील, सिटीचे किंवा कुठलेही. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप वरती हां, जावा. तो एक कॉन्फिडन्स असा बिल्ड होत जातो स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी स्वतः सगळ्यांसमोर. येस. कारण की ना रॅम्पवर दुसऱ्यांचे आउटफिट घालून चालणं खूप सोपं आहे. हं. रॅम्पवर स्वतःला घालून चालणं खूप कठीण आहे. हं, हं, आणि हं, हं. पेजंट ते आहे की तुम्हाला स्वतःला दाखवायचं आहे तिकडे लोकांना. तुम्हाला कोणाचं आउटफिट जर तुम्ही लॅक्मे फॅशन वीक करताय, तर तुम्हाला लॅक्मेचे प्रॉडक्ट्स हायलाइट करायचे आहे. तर लोकं तुम्हाला फेसवरती बघतील, हं, राईट? हं, हं. तुम्हाला जर एखादं फॅशन चं हे करायचं तर तुमच्या कपड्यांकडे जास्त बघतात. पण पेजंट असं आहे ना, की लोकं तुम्हाला बघतात. हं. त्या आउटफिटमध्ये तुम्हाला बघतात, त्या मेकअपमध्ये तुम्हाला बघतात. सो जर आधी तुम्ही तुम्हाला नाही भेटलात ना, हं, हं, हं. तर कोणालाच नाही भेटू शकत. ओके. राईट. आणि मॉडेलिंग झालं, काही झालं, एक सर्टन टाईमपर्यंत ठीक आहे. पण जो स्वतःला पीस नाही मिळत आहे ना, आपण हं, केल्याचं हं. समाधान नाही मिळत आहे ना, तर ते सगळे अचिव्हमेंट्स व्यर्थ आहेत. राईट. मी मॉडेलिंग सोडलं ह्याच्यामुळेच, की मला जेवढं मिळालं, तेवढं एका शोमध्ये माझा इन्सल्टही झाला. हं, हं. आणि तेव्हा मी हात वर केले. तेव्हा मी माझी सेल्फ रिस्पेक्ट गमावली. हं, तेव्हा मी ठरवलं कानाला खडा, की पुन्हा रॅम्पवरती उतरणार नाही. हं. गॉड नोज जर इन फ्युचर काय होईल मला नाही माहिती. मी उद्याचा विचार नाही करत आहे. पण मी तेव्हा ठरवलं. कारण की ते मला सहन होण्यासारखं नव्हतं. त्यानंतर अचिव्हमेंट्स पण खूप सॉरी हे पण खूप आल्या मला हं. की तू कर. पण नाही वाटलं. आणि मी कायम एक गोष्ट कायम हे केली आहे, की स्वतःला फेस करता आलं पाहिजे आयुष्यात. नेहमी असं राहावं. जर मी स्वतःच्याच नजर खाली घालून फक्त दुसऱ्यांसाठी जगते ना, तर मी आयुष्यात काहीच नाही अचीव्ह केलं. मला उत्तर एक्झॅक्टली. त्याला द्यायचं आहे, या लोकांना नाही द्यायचं आहे. तुम्ही डू यू बिलीव्ह इन स्पिरिच्युअल खूप. कोणाला मानता? महादेव. महादेवांना. खूप. क्या बात है! असं म्हणजे तुमचा सोमवारचा उपवास असेल. तो नाही असं बोलत. असं स्पेसिफिक असं कुठला असं ही प्रचिती आली तुम्हाला परमार्थामध्ये आपण म्हणतो, की प्रत्येक माणसाला ना परमार्थामध्ये एक प्रचिती येते. एक असा इन्सिडन्स येतो, की तेव्हा आपल्याला कळून चुकतं, की हां, ते करता चालविता तो एक आहे म्हणून ते सगळं चाललेलं आहे. असं आय गेस हा एक्सपिरियन्स तुम्हाला ऑलरेडी जेव्हा तो फेज आला ॲक्सिडेंटचा, दॅट वॉज द एक वर्स्ट फेज असेल तेव्हाच तुम्हाला ती प्रचिती आली असेल. एक स्पिरिच्युअल पॉवर असते आपल्या मागे. नक्कीच असते आणि त्याच्यावरती बिलीव्ह ठेवावा. मी नव्हते मानत. मी स्वतःला नास्तिक बोलायचे. हं, आणि इतक्या जोरात कानशिलात बसली असेल मी जेव्हा मी स्वतःला नास्तिक म्हणायचे. जे मी सांगितलं, की मी हं, लिटरली 7.5 गेली असेन असं समजा. हं. खूप कंटिन्युअसली एका वर्षात 4 ॲक्सिडेंट आणि ते पण सिव्हिअर. नी मिसप्लेस होणं, टाके पडणं, हे हं, वेगवेगळ्या पद्धतीने झालं हां. हं. हाडच मोडणं काय, हे होणं काय, जॉब जाणं काय, घरून फोर्स करून लग्न होणं काय, म्हणजे करायला हं, प्रयत्न हं, हं, करणं हं. काय, फ्रेंड्स न राहणं. म्हणजे असं म्हणतात ना शून्यावरती येऊन पोहोचणं. हं, हं, हं. माणसंही नाहीत, फॅमिलीही नाही, पैसाही हां. नाही, काहीच नाही. अशा टाईममध्ये माझं असं झालं ना, की आता आता काय करायला पाहिजे? आता काहीच नाही उरलंय. हं, हं, हं. त्या टायमिंगला प्रत्येकजण माझी आई भांडायची देवासोबत, की अच्छा. "यार तुझी मी एवढी करते, तर माझ्या हे मुलीचं आई का?" लोकांचं असतं लाईक सिरियसली असतं. आपल्याला जर काय वाईट झालं, आई देवासमोर जाणार. आपण कसं मित्रावर ओरडतो, की "काय मित्र तू असं करतो तुला कळत नाही" किंवा काय. आई विल बी लाईक, "देवा हे काय चाललंय?" जो संवाद असतो ना आईचा आणि देवाचा तो खूप प्युअर असतो आणि खूप असं वाटतं, की ह्यांचं नातं वेगळं आहे. वेगळं आहे. म्हणजे ह्यांचं कनेक्शन ऑलरेडी आहे. फोन बिन करायची गरज नाही. फक्त बोललं मी की आईला झालं. बोलायचे, "आई तुला कोणतरी वेडं बोलेल. तुझं काय चालू असतं? भांडत असतेस तू." आणि आम्ही गोळे असल्यामुळे माझ्या आई एकविरा आईला हं, जास्त हं. हे करतात आणि एकविरा आई जर माझं एकविरा आहे ना, ते मला असं वाटतं की ते माझं घर आहे दुसरं. हं, हं, हं. आणि सेकंडरी गणपती बाप्पाला खूप लोकं खूप हे मानतात ना, तो माझा लहान भाऊ आहे.
हं, हं. म्हणजे मी लहानपणापासून देवांना असं ट्रीट करत आले. सो मी असं देव म्हणजे एक पॉवर आहे म्हणून कधी मी पाहिलं नव्हतं किंवा ओके. मला त्याचा कधी एक्सपिरियन्स आला नव्हता. हं, हं. अ, मला भावाबद्दल सांगायचं झालं तर एवढा मोठा एकदम एक्सपिरियन्स नाही आहे. पण मला ना लहानपणापासून गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती म्हणजे बालमूर्ती घरात हं, बसवली हं, जाते हं. दर गणपतीला आणि मला सांगायचं की तू राखी बांध. हं. कशासाठी तर माहिती नाही. राखी का बांधतात ते मला अजूनपर्यंत माहिती नव्हतं. मला एकदा कोणीतरी सांगितलं होतं, की राखी बांधणं म्हणजे बहिणीची भाऊ रक्षा करतो ह्याच्यासाठी नाही. भावाची रक्षा व्हावी म्हणून राखी बांधली जाते. अच्छा. हो. सो हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मग केली जाते हे हं, हं. पुराणात लिहिलंय. हं, ज्याची रक्षा व्हावी म्हणून आपण मौली बांधतो. हं. माहिती आहे हाताला जो लाल धागा हं, बांधतो, हं, ती हं. कशासाठी बांधतो? उच्चारण करून, की त्याची हं. रक्षा व्हावी. हं, हं. सो मग मी त्या प्रत्येकाला ती बांधायला लागले, ज्याची रक्षा व्हायला पाहिजे. आणि त्याचं खूप सायंटिफिक रिझन आहे. पौर्णिमा आणि त्या माऊलीशी काहीतरी खूप मोठं रिलेशन आहे. ते खूप डेप्थ आहे. हं, हं, हं. मला नाही सांगता येणार. पण ती रक्षाबंधन त्याच दिवशी का पौर्णिमेलाच का बांधली जाते हं, हं. त्यामागे पण खूप मोठा इतिहास आहे. तर त्या दिवशी मला ज्यांचं वाटतं ना, की त्यांची रक्षा व्हावी, त्यांच्या मी राखी बांधत सुटायचे. आणि त्याच्यात गणपती बाप्पा यायचे, की तुझी कायम रक्षा व्हायला पाहिजे. ह्याच्यामध्ये हे आपण म्हणू शकतो, की थोडं जाऊ दे, तो विषय पण तिकडे जाईल. भरकटण्यासारखं आहे. हां, खूप भरकटण्यासारखं डीप जाईल. आहे. कधी असं भेटून बोललो तर नक्की सांगेन त्याविषयी. तर ते झालं. गणपती बाप्पा माझ्यासाठी लहान भाऊ आहे आणि ह्याच्यामध्ये मला माझ्यासाठी एक काय. हायलाइट करायचं आहे, की बघा व्ह्यूअर्स सांगायला आवडेल, मी खूप जाम बोलका व्यक्ती आहे हो आणि प्रवासामध्ये आहे ना, मला जो कोण भेटेल ना, मी बोलत बसतो आणि विषय परमार्थाचा निघालाच आहे. तर काल मी आपल्या पॉडकास्टसाठी प्रवास करून येत होतो ट्रेनमधून आणि सांगायला आवडेल, एक काका भेटले. ठीक हं. आहे, माझ्या पप्पांच्या वयाचे. विचारलं, "काका कुठे जात आहे?" काका बोलले, "मी काय आता इथं दादरला उतरीन." ओके. आणि त्यांनी जी सुरुवात केली ना, ते नाही थांबले. ट्रस्ट मी ते माझ्यापेक्षा डबल आणि ट्रिपल बोलके होते. हा विषय निघाला परमार्थाचा. हां. मग त्यांनी एक मला जी गोष्ट शिकवली, समजवले ना, ते तुम्हाला पहिलं मला विचारायचं आहे. आधी मला सांगा, की जेव्हा तुम्ही देवाची पाया पडता, कुठल्या निवेदन काय ठेवता? कुठल्या अपेक्षेने, की मला काहीतरी भेटेल म्हणून, की मजा भेटेल, मला समाधान वाटतं ह्या हेतूने? अ, मला नाही आठवत कधी देवाकडे जाऊन मी कधी बोलले असेल का मला हे द्या. हं. त्याने खूप दिलं न मागता. मी सकाळी उठल्यावरती जेव्हा मी उठल्यावरती आधी हात जोडते हं, आणि हं, हं. एकच गोष्ट बोलते, मी अतिशय भाग्यशाली आहे. हं. किती अद्भुत आहे, की मला जे हवंय ते माझ्याकडे आहे. तेवढं देवाने दिलंय. हां. जर देवासमोर उभी राहिली ना, थँक यू आणि सॉरी मी फक्त एवढंच बोलते. हं. थँक यू ह्याच्यासाठी, की मी न मागता दिलंस आणि सॉरी ह्याच्यासाठी, की कुठेतरी मी चुकली आहे किंवा चुकली असेल, तर मला क्षमा कर. हं. या व्यतिरिक्त मला नाही आठवत, की मी देवासमोर गेले आणि माझ्यासाठी काहीतरी मी मागितलंय. असं नाही, की नाहीच मागितलंय. पण मी असं मागितलं, की माझ्याकडे एक व्यक्ती आहे, खूप हार्ड सिच्युएशन आहे, जी नाही सॉल्व्ह होते, ती तू हं. कर. त्याच्यासाठी मी तुला फक्त बोलायला आले आणि त्याच्या अगेन्स्ट तुला माझ्याकडनं काही घ्यायचं असेल ना, हं. तर घे. त्यागात खूप शक्ती असते हां. जर एखादी गोष्ट आपण त्याग करतो ना, ती आपल्यासाठी परीक्षा असते. हं. जर एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे ना, तर त्याच्या अगेन्स्ट आपण काय सॅक्रिफाईस करतो ना, हे आपल्याला त्याला सांगणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तो सगळ्यांनाच वाटत फिरला, तर मग कोणी दुःखी राहणारच नाही ना. ट्रस्ट मी देवासारखा जज तुम्हाला कोण भेटणार नाही. तर नाही तुम्हाला आहे. देवाचं कसं आहे, पर्सनल एक्सपिरियन्स असा, की देवबाप्पा आहे ना, तुम्ही कोणालाही माना, ते तुमची अशा-अशा निरनिराळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी तुमची परीक्षा घेतील ना, तुम्हाला कळणार पण नाही की ती नाही. परीक्षा आहे. तर तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही पास आहात की फेल आहात. पण स्टिल एक्झॅक्टली. यू विल थिंक की बाप्पा अजून होत नाही काय? तर ह्याच्यामध्ये त्या काकाकडे मला काय शिकता आलं, जसं की आमचं बोलणं झालेलं, की "हां, काका बरोबर आहे. सध्या आमच्या मुलांना तेच आहे. सध्या क्रेझ आलाय आमच्या जनरेशनमध्ये देवबाप्पाच्या पाया पडा, महादेव, असं-तसं, बम बम भोले." आलंय. आणि आले क्रेझ आले. परमानंद क्रेझ सध्या वाढलेला आहे आणि ह्यावेळी कोकणात लई गर्दी होती गणपतीला. स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप खूप जरा लोकं जास्त बूम चाललेत. आलेला आहे. मग त्यांनी सांगितलं, "हे सगळं बरोबर आहे रे, चांगली गोष्ट आहे." पण आता माणसं कसं करतात, ते बोलत नाही, की मला हे पाहिजे, ते पाहिजे. बोलण्याची गरज नाही. पण त्यांची मनात जे इंटेन्शन्स आहेत ना, की माझं हा काम अडलंय, जागेचा व्यवहार आहे, माझं जॉबचं आहे, माझ्या लग्नाचं आहे किंवा काय. त्यांचं काय ना काय मनामध्ये इंटेन्शन असते, की मी देवाला जर पाया पडतो, ती गोष्ट होईल म्हणून मी पाया पडतोय. ते बोलत नाही, की होऊ दे. पण माझ्या मनामध्ये इंटेन्शन असणार, की मी पाया पडतोय. मी कोणाला वाईट बोलत नाही. म्हणजे मी देवाच्या सगळ्या चांगल्या कामामध्ये आहे. म्हणजे माझं ते काम होईल. त्या अपेक्षाने करतात ते. म्हणजे असं मनापासून आहे, की मी माझ्या श्रींसाठी करतोय. एक मी देवाचा आणि देव माझा ह्या भागाने कोण करत नाही. हे खूप मला हिट झालं, की हां, बरोबर आहे. कारण कधी पण मी जर देवबाप्पाला पाया पडायला गेलो मंदिरात, देवारात पण, मी काय बोलत नाही बाप्पाला, की माझं असं होते, तसं होते.
पाया पडतो. माझ्या मनामध्ये इंटेन्शन असतं, की माझा पॉडकास्ट चाललाय, छान जाऊ दे. सांगायची गरज लागत नाही. तो संवाद ऑटोमॅटिकली होतो. ही गोष्ट ॲक्चुअली छान पण आहे माझ्या हं. दृष्टिकोनाने, की आपण देवाला सांगायची गरज लागत नाही. मनातनं आपण डायरेक्ट संवाद करतो. पण जो त्या काकांचा दृष्टिकोन होता ना, तो मला हिट झाला आणि ही रिॲलिटी आहे, की कोण आहे ना, जरी तुम्ही बोललात नाही ना कुठलाही व्यक्ती, की "बाप्पा माझं असं-असं निवेदन आहे, की प्लीज असं होऊ दे म्हणून आणि पाया पडतोय. ह्या सेमिस्टरला पास करा, दुसऱ्या सेमिस्टरला मी फोडतोच." अशातलं सांगायची गरज लागत नाही. कुठलाही व्यक्ती मनापासून त्या इंटेन्शन असतो, की मला काहीतरी भेटेल म्हणून मी पाया पडतोय आणि हे हिट झालं. तसं मी खूपशा गोष्टी सांगितल्या म्हणा. हो. पण ते म्हणजे कसं झालं मला ते काय-काय मला तेव्हा एक कळालं, की आपल्यापेक्षा पण ओव्हर पॉवर माणसं असतात. त्यांना फक्त एक स्टार्ट करायची गरज असते. पण हं. त्यांना थांबवायला सांगावं लागतं, "काका थांबा जरा कॉल आलाय मला." असं मला थांबवायला लागलेलं. पण खूप बोलके माणूस होते. खूप काही शिकता आलं हं. त्यांच्याकडनं. आणि अगेन मी प्रत्येक पॉडकास्टला सगळ्या व्ह्युअर्सना आणि गेस्टना पण सांगतो. कधी ट्रॅव्हल कराल ना, बोला व्यक्तीशी, खासकर वयस्कर माणसांची. आणि तेव्हा तेव्हा ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये एक ताईसुद्धा होती, जी तुमच्यासारखी होती, वयाने मोठी होती. तशी मी कानात हेडफोन लावलेले, पण माझी एक खूप घाण की चांगली सवय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मी हेडफोन लावतो आणि मला असं जर वाटेल, की कुठला व्यक्ती इंटरेस्टिंग आहे, तर आपण जास्त कसं आहे, आम्ही मुलांचं आता जनरेशन म्हणजे सिनॅरिओज तसे झालेले आहेत, की आम्ही डायरेक्ट मुलींना अप्रोच करू शकत नाही. कुठलीही गोष्ट असो, मोठी ताई असो की छोटी मुलगी असो. तर मी आपला गप कानात हेडफोन लावलेत. पण मला कळतं की ताई जी आहे ती एक्स्ट्रोव्हर्ट आहे. ती आजींशी बोलते, काकांशी बोलते. काकांच्या एका पायाचा प्रॉब्लेम होता जे माझ्या साईडला बसलेले. त्यांची पण काळजी करून बोलते. तर मला एक आयडिओलॉजी आली, की हे जे आहेत, ही ताई जी आहे ना, ती ॲक्चुअली एक्स्ट्रोव्हर्ट आहे. ती बोलकी आहे. सगळ्यांची काळजी करते. तर मी गाणे बंद केले. फक्त हे कानात आहेत आणि फक्त असं वरती करून मान करून बसलोय. तर मी ऐकतोय की ती काय म्हणते. मग तिने तिचे लाईफ प्रॉब्लेम सांगितले, की तिने घराला कसं हँडल केलं. पप्पा खूप दानशूर होते. म्हणजे सगळ्यांची हेल्प करायचे. मग त्यांच्या पप्पांनी कसं सगळ्यांनी चांगलं केलं, पण ते नंतर वाईट होऊन बसले. मग ते जास्त त्यांना लाईफमध्ये कसं ड्रॉबॅक्स आले. आईनी घर सांभाळलं. मग ह्यांना पण सेम मुलीचं, की बाबा लग्न करूया किंवा काय. मग त्यांची जी माहिती मला कळून चुकत होतं. मग ते प्रत्येक गोष्टी नाचकून सांगत होते. जसं की एक गरीब व्यक्ती आला, ठीक आहे. आणि तो भीक मागत होता. तेव्हा हं. मी पैसे नाही दिले. मी लक्ष नाही दिलं. हं. तेव्हा त्या ताईनी आहे ना बोलून दाखवलं, की नाही ह्यानी ॲक्चुअली आहे ना असंच केलं पाहिजे. हे आहे ना असे देवाच्या नावाने भीक मागणार आणि हं. करणार. म्हणजे काहीतरी करा ना, म्हणजे हात-पाय बरे आहेत ना. हं. काहीतरी करा. काहीतरी चांगलं करा. अगेन तिकडनं एक आहे ना, एक मुलगा आला माझ्या वयाचा असेल. त्याला पायाचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि तो झाडू मारत होता ट्रेनमध्ये. मला ते चांगलं वाटलं. म्हणून मी त्याला ₹10 दिले मला जसं जमत होतं तसं. तेव्हा पण ती ताई बोलली, की "हे ना ह्यानं तर असे पैसे दिले ना, ते असेच फुकट खातील म्हणून." तेव्हा मला ते कॉन्ट्रोव्हर्शियल वाटलं, की मला बोललं पाहिजे, की नाही तो माझा मुद्दा बरोबर आहे. हा कष्ट करतो म्हणून मी दिलं. पण त्याचा फायदा नाही ना ॲक्चुअली. आणि ह्याच्यातनं मला काय सांगायचं आहे प्रत्येक व्यक्तीला, ट्रॅव्हलिंग करता तुम्हाला स्टोरेज भरपूर भेटतील आणि दुसरी गोष्ट ह्याच्यातनं प्रत्येक वेळी तुम्हाला आहे ना तुमचे मुद्दे मांडले पाहिजे ह्याची ते एवढं इम्पोर्टन्स नाही आहे, की तुमचे मुद्दे मांडलेच पाहिजे आणि दुसऱ्याला कळलं पाहिजे तुमचा माइंडसेट काय. कधी-कधी आहे ना स्वतःची एनर्जी लिमिटेड ठेवली पाहिजे. ट्रू. नाहीतर काय होतं, जसं की मी बोलताय, तुम्ही बोलके आहात, तुम्हाला विषय मांडायला आवडतात, तुमच्या आयडिओलॉजीज मांडायला आवडतात. प्रत्येक व्यक्ती त्या आयडिओलॉजीज समजून घेण्याच्या पात्रतेचा नसतो ट्रू, आणि ट्रू. आपली जी एनर्जी असते ना, ती खूप वाया जाते. जर आपले व्ह्यूअर्सना बघा, जर तुम्ही ऑब्झर्व्हंट असाल, ह्या पॉडकास्टमध्ये इतके डीप विषय असे निघालेले आहेत ना, जे मी पण त्यातनं एक्स्ट्रॅक्ट केले तुमच्यासाठी. पण ही तुमची जबाबदारी आहे. पॉडकास्ट नीट ऐका पहिल्यापासून. कारण की आपल्या माऊली त्यांनी जे आपल्याला त्यांच्या हसल स्टोरीज सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये खूप असे ना छोटे-छोटे मुद्दे पण आहेत, जे शिकण्यासारखे आहेत. तुम्हाला या पूर्ण पॉडकास्टमध्ये काय शिकता आलं, ते तुम्हाला सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. हे माझं लक्षात ठेवा. कारण की हा पॉडकास्ट फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही आहे. तुम्हाला मराठीच्या आपल्या YouTubeवरती मराठी असे खूप चॅनल भेटतील, जे तुम्हाला म्हणतात ना, फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी ह्या सेलिब्रिटीच्या लाईफमध्ये काय चाललंय, त्या सेलिब्रिटीच्या लाईफमध्ये काय चाललंय, ते तुम्हाला सांगतील. ह्या पॉडकास्टचा हाच एक हेतू आहे. जो पण गेस्ट येईल ना, तो कुठला मोठा सेलिब्रिटी नाही आहे. पण हां, त्याची हसल स्टोरी आहे आणि ती स्टोरी इतकी तुम्हाला डेडली फील होणार आहे, तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही म्हणाल, की हां, मी जे बघितले ते काहीच नाही आहे. तुमची स्टोरी असेल मोठी कदाचित. तुम्ही पण ह्या पॉडकास्टला ते आपण ते पण मांडू म्हणा. ठीक आहे. कमेंटमध्ये पण नक्की कनेक्ट करा. आता आपण एंडिंगमध्ये तुम्हाला मला हे विचारायचं आहे. असे काही व्हॅल्यूज सांगा मला, ते प्रत्येक व्यक्तीला असले पाहिजे आणि गरजेचे आहेत आताच्या वेळी. व्हॅल्यूज जे तुम्ही म्हणा डायरी मेंटेन केलेली आहे, की इथिक्स असले पाहिजेत. मग तुम्ही तुमचे ते इथिक्स सांगा. निदान 4 ते 5 असे इथिक्स सांगा, व्हॅल्यूज सांगा, जे सगळ्यांनी पुट ऑन केले पाहिजेत लाईफमध्ये त्यांच्या. सगळ्यात पहिले ना आपले विचार. अ, मी एक फेजमध्ये असे होते, की मी ना निगेटिव्ह बोलल्यावरती पॉझिटिव्ह व्हायचं, असं माझं मत होतं. हां, हां, हां. आणि मी खूप बोलायचे
मग जर मला एखादी गोष्ट हवी असेल, अरे यार ती मला भेटतच नाही आहे, मग ती मला भेटेल, असे विचार होते माझे. एखाद्या वेळेस दुसऱ्याच वेळेस ते वर्क करायचे, पण एक सर्टन असा टाईम आला ना की ते निगेटिव्ह बोललेलं नंतर व्हायला लागलं. अच्छा. तेव्हा मला हे रिअलाईज झालं की म्हणतात ना, कधीही जिभेवरती सरस्वती बसलेली असू शकते. आणि ते मला रिअलाईज झालं जेव्हा मी म्हटलं की अरे यार माझं हेच झालं तर, मग तेच झालं तर, ते त्या टायमिंगला नव्हतं होत, पण ते खूप नंतर व्हायला लागलं. हे म्हणजे आधीच रिअलाईज झालं होतं, पण मी जेव्हा शिवपुराण वाचत होते शिवपुराण वाचलं. हो, त्या टायमिंगला मला हे जास्त हिट केलं की तुमच्यावरती वाईट परिस्थिती, देव सगळ्यात जास्त हळवा आहे. देवाने जर एखादी गोष्ट बनवली आहे ना, तर ती त्याच्या जवळच राहावी, त्याच्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. सो जर आपण देवाला विसरतोय ना, तर ती बॅड परिस्थिती म्हणजे वाईट परिस्थिती तो क्रिएट नाही करत. तो काय करतो, थोड्या वेळासाठी इकडे बघतो. तो बघत असतो आपल्याकडे, पण थोड्या वेळासाठी बाजूला बघतो. हां, तो ह्याच्यासाठी बघतोय की आता तू मला माझ्याकडे बघायला भाग पाड. है ना. तर मग हे जेव्हा देवाचं नाव न घेण्याचा जो फेज असतो, त्याच्या टायमिंगला तो असं हे करतो की यार तो आहे, मी विसरून कसं काय चालेल. तो फक्त एवढंच बोलतो की यार मी जर तुझ्यासोबत कनेक्ट आहे ना, तर तू पण माझ्यासोबत कायम कनेक्ट राहा ना, तू मध्येच माझ्याशी कनेक्शन तोडतोयस का. सो हे मी शिवपुराणात वाचलं. सो ते माझ्यासाठी खूप हे होतं. म्हणून देवाजवळ त्याला काही गरज नाही आहे सांगायची की यार तू मला हे दे. मला महादेवानं, मी त्यांना कायम आमचं खूप कन्व्हर्सेशन होतं माझं आणि महादेवांचं. कधी कधी तर मला असं वाटतं की जर रिअल आय डोंट नो ती मूर्ती जशी असेल किंवा मी पॉवर मानते, महादेवाने एक पॉवर आहे ते. म्हटलं की जर कोणी म्हणजे असतील ना, तर मी कायम ना जेव्हा मी मंत्रोच्चाराला बसते किंवा मी माल जपायला बसते, त्या टायमिंगला ना मी कायम महादेवांच्या एकदम शांत मूर्ती किंवा मग मी त्यांना जर मी खूप आनंद असेल तर मी तांडव करताना बघते, मी इमॅजिन करते त्या गोष्टी. सो त्या टायमिंगला मी असं फेस करते ना की मला असं वाटतं की जर पार्वती माता बघत असेल ना, तर बोलेल की ही मुलगी माझ्या नवऱ्याला 1 मिनिटं पण साईडला सोडत नाही. नुसती छोट्या छोट्या गोष्टी झाल्या की काहीतरी सांगत असते, आज हे झालं, आज ते झालं. मी डायरी मेंटेन करते ना, तर मी डायरीशी बोलते, तुला माहिती आहे का आज काय झालं. मग महादेव तुम्हाला माहिती आहे का आज काय झालं. कारण की मला कोणाशी शेअर करायला नाही आवडत, कारण की मला ऐकून घेणारं कोणी नाही आहे. चुकीची गोष्ट नाही आहे, चांगली गोष्ट आहे. ऐकून घेणारे कोण नाही की तुम्हाला आवडत नाही कोणी ऐकलेलं, काही असं माझ्याकडे असतं. जसं तुम्ही मगाशी मला म्हणालात की प्रत्येक वेळेस आपले मुद्दे मांडलेच गेले पाहिजे असं नाही आहे. तसंच माझं आहे की समजा तुम्ही एक गोष्ट चुकीची करताय, इफ तुम्ही असं नाही बसायला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा तुम्ही पाय हलवताय सतत, तर मी म्हणलं की नको करू म्हणून, तर बट तुम्हाला नाही ऐकायचं आणि मी सांगते अरे तो चुकीचं आहे, नको, नाही करायचं आहे ते, स्टील हे आहे ना. तर माझं असं व्हायचं की मला ना, मी खूप जास्त माझे इंटेन्शन्स खूप अशी वाईब खूप हाय असायचे, मला सांगायचं आहे आणि प्रॉब्लेम हे व्हायचा नाही की समोरचा तेवढं इफेक्टिव्हली ऐकत नव्हता. मला फक्त ऐकण्यासाठी ऐकत होता, समजून घेण्यासाठी कोणी ऐकत नव्हता. आणि मग ती मला सवय लागली की मला जज करणारं किंवा मला कॉमेंट पास करणारी व्यक्ती नको आहे ऐकण्यासाठी. म्हणून मग मी वही निवडली. वही आणि पेन माझे बेस्ट फ्रेंड आहेत. सो जे काय झालं, मला कोणाशी जर बोलायचं आहे किंवा मला तुमच्याशी बोलायचं, पण मला माहिती आहे तुमच्याशी बोलून काही वर्थ नाही आहे, मग मी तुमच्याशी बोलेन, पण मी तसं बोलेन. मग मी माझे सगळे मुद्दे सांगेन, कारण की तेव्हा मला तो समाधान असेल की यार नाही, आता शांतपणे ऐकलं तुम्ही मला, बस झालं आता मला. आणि त्याच्यातच आपल्याला उत्तरं सापडतात. ते खरं आहे. काही माणसं आहे ना बोलून ओळखले जातात, काही माणसं डोळ्यात बघून ओळखले जातात, काही माणसाची डायरी वाचून ओळखली जातात आणि त्या टाईपमधले. पण मी जाळते माझी डायरी शेवटी, भरल्यावरती मी नाही ठेवत. मला ओपन बुक राहायला नाही आवडत. मी खूप मला मिस्टेरियस गोष्टी आवडतात. मी ओपन बुकच होते, पण जेव्हा मला कळलं की ओपन कंप्लीट होते तेव्हा तुम्ही त्याला जाळून टाकते. हे ह्याच्यासाठी की कोणी चुकीचं समजायला नको आपल्याला. आणि आपण कितीही बघा, तुम्ही कितीही खूप चांगलं करा, पण एक चूक करा, ती एक चूक पकडली ना माणूस खूप आपल्याला वाईट समजतो. सो ते एक झालं. म्हणून मी फर्स्ट माझी व्हॅल्यू आहे की माझे विचार खूप प्युअर ठेवते मी, निगेटिव्ह गोष्टींवरती नाही जास्त भर देत. जर का तरमध्ये मी जर गोष्टी हे केल्या ना, तर मी पॉझिटिव्ह वेनेच तर विचार करते. आणि त्याच्यामुळे काय आहे की मला कोणाचे सजेशन्स जास्त वेळ घ्यायची गरज पडत नाही. मग मी स्वतःशी बोलते, सेल्फ अनालाइज. येस,
सेकंड गोष्ट अशी आहे ना, की सॉफ्ट राहायचा प्रयत्न करते मी खूप. असा प्रयत्न करायचा तुम्ही? खूप करते. सॉफ्ट कारण की मी राहायचं. खूप अग्रेसिव्ह आहे. माझं म्हणतात की राशीग्रह माझं सूर्य आहे. हं. आणि मी खूप अग्रेसिव्ह आहे. म्हणजे माझे शब्द टोचतात खरं तर. मी खूप प्रयत्न करते की माझे शब्द खूप जपून वापरावेत. हं, हं. मी प्रेमात असल्यावर खूप प्रेमाने बोलू शकते. पण मी जर रागात असेल ना, तर मग माझे शब्द समोरच्याला सहन नाही होत. समोरचा मी म्हणते ना, शुद्धीत नाही येणार 2 तास. मी एवढे भयंकर शब्द वापरते. मी शिव्या नाही देत. हं, हं. पण माझे शब्द टोचतात. म्हणून मी ट्राय करते की मी सांगते सुद्धा की शब्दांवरती जर नाही वाटत आहे ना, की तुमचं कोणी ऐकतंय, शांत व्हा आणि जावा कुठे बाजूला. हं. मेडिटेट करा स्वतःला. गाणी ऐका, हे करा, पाणी प्या, ज्यूस प्या, स्वतःसाठी वेळ घालवा. पण तुम्ही शांत व्हा. आणि मी हे करते. कारण की माझ्यामुळे मला ओके. माहिती आहे की समोरचा हर्ट होतोय. पण मी ही पण हे गोष्ट ठेवते की समोर जाऊन त्याला नंतरला सॉरी बोलण्याची पण ताकद असावी. ओके. हे जे म्हणतात ना, मुली सॉरी नाही म्हणत, ते चुकीचा कॉन्सेप्ट आहे. मुली सॉरी बोलतात, पण मुलांना ते एक्सेप्ट नसतं करायचं. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन गाईज. डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. येस. सो माझ्यासोबत असं झालंय. पण मी कायम हे करते की चुकतंय ना, तर बोला सॉरी, काही बिघडत हं, नाही. हं. आणि कुठे-कुठे जर मी चुकत नाही ना, तिथे पण मी सॉरी बोलून साईडला होते. कारण की मला एक्सप्लेन करायचं नसतं की मी कुठे राईट आहे. हं. थर्ड हे आहे ना, की जर डिसाईड केलं ना, तर करा. मग ते कसंही करा. मग जर कोणीही येऊन बोललं ना, नाही करू शकत, नाही करू शकत, नाही करू शकत, मग करून दाखवा. मग तीच किक असते. जेव्हा कोणी हं. बोलतं की नाही करू शकत. असं म्हणतात की पॉझिटिव्हली कोणी जास्त मोटिवेट नाही होत. पण डिमोटिवेशन हां, करून हां. लवकर अचीव्ह करू शकतो आपण गोल. सो मी तर ट्राय करते की मला कोणीतरी डिमोटिवेट करावं. हां, ते तर आहे. जसं की आपल्याला आपण बघू शकतो की कुठली मूव्ही तर UPSC क्रॅक केलं ना बंदीने. हां. सीधा UPSC. शादी में जरूर आना. शादी में ज़रूर आना. सो डिमोटिवेशन ना हं. हिट करतं लवकर. म्हणजे बोलतात ना, एकदम जोरात मागे येऊन किक करतं. सो ते मी मानते की हं. जर मला असं हे करायचं असलं ना, तर मी अशा लोकांसमोर बसते. मुद्दाम जाऊन बसते, हं, हं. की ज्यांना काही व्हॅल्यूज नाही आहेत त्यांच्या आयुष्यात. हं. ते फक्त बोलत आहे, "तुझ्याकडनं नाही होणार, तू नाही करू हं, हं, शकणार, हं. तू युजलेस आहेस," अशा टाईपमध्ये. आणि त्या टायमिंग मी ऐकते. म्हणलं, "हां, अब मैं करूँगी." मग मी जास्त जोमाने कामाला लागते. आणि मला कधी-कधी असं वाटतं, की मला मोटिव्हेट होण्यासाठी आधी डिमोटिव्हेट होण्याची गरज असते. असं माझं पर्सनल मत आहे. हं, मी हं, कोणाला हं. सजेस्ट नाही करणार. ते करू नका तुम्ही. प्रत्येकाचा माइंडसेट, प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. हं. आणि मी खूप जास्त हे झालेत. मी लवकर आता अटॅच होत नाही कोणासोबत. अटॅच होत नाहीत लवकर. नाही होत. आधी व्हायचे. आधी माझ्याशी जर 2 मिनिटं कोणी गोड जरी बोलतंय ना, तरी पण "यार, तू बोल तुला काय पाहिजे?" हं. पण आता असं होतंय ना, की इतक्या ठेच लागल्यात ना, की आता असं वाटतं की नाही, टेक टाईम. कारण की मी अटॅच व्हायचे. त्यांना सहज म्हणतात ना, सहज एखादी गोष्ट मिळाली की त्याची व्हॅल्यू राहत नाही. हं, हं. तर मी खूप सहज कोणाच्याही आयुष्यात जायचे. सहज ते मला माझं 100% घ्यायचे. आणि नंतर जेव्हा त्यांचं संपायचं की नाही आता हिच्याकडनं काही मिळत नाही, तर लगेच सोडून जायचे. हं. म्हणून मग मी ते कानाला खडा, की सहज कोणाशी कधीच अटॅच होऊ नका. हं. अटॅच झालाय ना, तरी पण टेक टाईम. हे सायकॉलॉजीनुसार 21 दिवस द्या, 3 महिने द्या, त्याचं काहीतरी रिझन आहे म्हणून ते सांगतात की हे वेळ द्या. सो म्हणतात की रिलेशनशिप रिअल आहे की नाही ओळखण्यासाठी 6 महिने द्या. हं. सो मी देते. हे एक माझं आहे. आणि माझं टाईम शेड्यूल मी प्रत्येक डिसाईड करून चालते की मला आज वेळ ज्याच्यावरती घालवायचं आहे ते वर्थच असलं पाहिजे. मी युजलेस गोष्टींवरती मी आता माझा वेळ नाही वाया घालवत. हं. जर मला माहिती आहे की माझं बोलून वर्थ नाही आहे, तर मी तिथे बोलण्यात वेळ नाही वाया घालत. जसं मी सांगितलं की मी हं, लगेच हं, उठून हं. निघते. कारण की मला माहिती आहे माझी एनर्जी, माझं टाईम, माझं वेळ सगळा वाया जातोय आणि हं. तो मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवता येईल त्याच्यासाठी मग मी निघून जाते. सो माझे हे गोष्टी खूप आहेत आणि रिलेशन्सला जपा. खूप मॅटर करतात रिलेशन्स. आता नाही कळणार. आपण हं. खूप जनरेशन जोमात आहोत. पण रिलेशन्स शेवटी तेच येतात कामी. ॲट तेच येतात. एकटा लाईफमध्ये नाही राहू शकत आपण. कोणीच नाही राहू शकत. वाटतं राहून बघा. पण तुम्हाला स्वतःहूनच सेल्फ रिअलायझेशन होईल की आयुष्यात कोणाची तरी हं, हवी आहे, हं, साथ हं. हवी आहे. आणि ती एक म्हणतात ना, वस्तूची नाही, माणसाची गरज असते. हं. म्हणजे जिवंत गोष्ट हवी असते आपल्याला. सो त्याच्यासाठी डिस्टन्स ठेवून जपा, पण ठेवा आणि पर्सनल स्पेस द्या प्रत्येकाला. हं. मग रिलेशन असो, हसबंड असो, वाईफ असो, कोणीही असो, आई-बाबा असो, काही असो. एक त्यांना स्पेस. त्यांच्या हां. पद्धतीने जगू द्या. हं. कारण की ते आपल्याला ते आवडले म्हणतात ना, प्रेमात पडल्यावरती आपल्याला ती गोष्ट आवडली. मग तुम्ही त्याला बदलायला कशाला जाता? हं.
तुम्हाला ती आवडली कारण की ती तशी आहे. बरोबर. राईट ना? मग तुम्हाला ती तशीच ठेवा. म्हणून मग मी जसं माणूस आहे ना तसं एक्सेप्ट करते. ते मला खूप सोपं जातं. म्हणजे मला मी ओव्हर थिंक नाही करत त्याच्यामुळे. मी होते आधी, पण मी आता खूप स्टेबल केलं आहे. आणि स्वतःला सांभाळण्यासाठी स्वतःच आहोत आपण. दुसरं कोणीच नाही सांभाळायला येऊ शकत. आता हे पूर्ण बघा तुम्ही जे मॉरल्स तुम्ही सेट केलेले आहेत खूप छान आहेत. व्ह्यूअर्स आपले समजून पण घेतील. ह्याच्यामध्ये इतकी सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना असे पॉईंट्स मला लाईक भेटत आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करायला एवढं भारी वाटतंय. अगेन ह्याच्यामध्ये एक पॉईंट एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे बघा. तुम्ही जे बोललात ना की ज्यांचे काही व्हॅल्यूजच नाही त्यांचं थोडेफार टोमणे ऐकले की जरा आपल्याला किक भेटते. हे व्ह्यूअर्स नाही. आता तोंड घेऊन आहे ना सगळे टोमणे खायला जाऊ नका. कारण की हे खूप इन डेप्थ आहे बघा. कसं होतं की जेव्हा आपण सारखे टोमणे खातो ना, जसे की आता समजा कुठला व्यक्ती अल्कोहोल कन्झ्युम करतोय, मग त्याचं कॅपॅसिटी वाढत जाते. भाई 1 बॉटल से नहीं चढ़ती, 2 बॉटल से नहीं चढ़ती. त्यांच्या डोपामाइन हिट होतो, एक लेव्हल वाढते. हं. तसंच टोमण्यांचं पण तसंच आहे. जर तुम्ही निर्लज्जसारखे सारखे मोटिव्हेशनल टोमणे खात असाल, मुद्दामून, मग ती सवय होते, टॉलरन्स वाढतो. मग ती एक्झॅक्टली. करण्याची इच्छा संपते आणि लेझीनेस भरपूर येतो. खूप असं मी येतो. का सांगतोय? कारण की मी एक्सपिरियन्स केलेला आहे. मी त्या स्टेजमध्ये ऑलरेडी आहे. इतके टोमणे खाल्लेत ना, सिरियसली की काम करायची कधी-कधी इच्छा जाते आणि सेल्फ डाऊट भरपूर येतो. खूप पण येतो. सारखे टोमणे खाऊ नका. तुमचे हां. एफर्ट देत राहावा आणि माइंडसेटला एक लेव्हलपर्यंत आहे ना व्हॅल्यूज घेऊन अपलिफ्ट करा. ते खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने आपली लिमिट ठरवावी. प्रत्येकाने एक्झॅक्टली. आपापलीच ठरवावी. कोणाला ठरवून नाही द्यावी. कोणाची लिमिट आपण नाही ठरवावी. सो आपल्याला माहिती आहे ना, की आपल्याला एवढ्या लिमिटपर्यंत स्वतःला स्ट्रेच करायचं आहे, तर तितकं स्ट्रेच करा. राइट. फक्त मी करते म्हणून तुम्ही करायला जाऊ नका किंवा तुम्ही करते म्हणून मी करायला जायला नाही पाहिजे. सो ओके. ह्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आणि फर्स्ट ऑफ ऑल सिरियसली थँक यू. मला कधीच वाटलं नव्हतं, की मला कोणी असं इन्व्हाईट करेल आणि मी मला कधी अशी मांडू शकेन. हं. मला आवडलं मला इतकं छान कन्व्हर्सेशन व्हायला आणि मला नाही माहिती किती लोकांपर्यंत हे पोहोचणार आहे. जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल हे माझ्यासाठी खूप मोठं अचीव्हमेंट असणार आहे. हं. आणि थँक यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल तुमचं, की मला एवढा चांगला चान्स दिला, की मला कुठेतरी माझे विचार मांडण्याचा एक दिवस आला. आज मी खूप दिवसापासून ही वाट बघत होते, की कधीतरी तो चान्स येईल. एवढंच सांगायचं की तुम्ही राहा आणि आयुष्यात फक्त तेवढंच स्वतःला प्रूफ करा जोपर्यंत तुम्ही स्वतःला आरशात पाहताय. हं. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला फेस करण्याची हिंमत नसेल तेव्हा समजा की तुम्ही कुठेतरी चुकलाय. बरोबर. आणि रोज सकाळी उठा, स्माईल करा आणि स्वतःला सांगा की आजचा दिवस खूप छान आहे, खूप भारी आहे आणि माझ्याकडे जे आहे ना ते कोणाकडेच नाही आहे आणि ते खूप हं. भारी आहे. आणि फक्त रिझल्ट बघा. हे कंटिन्युअसली तुम्ही निदान कंटिन्युअसली 1 महिना 21 दिवस करून बघा आणि नंतर हवं तर मला हं, कळवा की हं. काय वाटतं. हे मी माझ्या सराउंडिंग जेवढ्या लोकांना तेवढ्यांना सांगितलं आणि खरंच खूप चांगला रिझल्ट देतो. अँड बी यू. राइट. अगेन थँक यू सो मच. खूप छान मेसेज तुम्ही व्ह्यूअर्सना थँक यू. दिलेले आहेत. अगेन व्ह्यूअर्सना बघा एक नम्र विनंती आहे. चॅनल नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या ह्या छोट्याशा सपोर्टनी आहे ना खूपशे नवीन हसलिंग स्टोरी तुमच्यापर्यंत मांडले जाणार आहेत. ट्रस्ट मी ही जी आता जर्नी आपण इथपर्यंत पोहोचलो ना, 3रा पॉडकास्ट आहे आपला. मागचे 2 पॉडकास्ट बघितले नसतील चेकआउट करा. असे अतरंगी तुम्हाला आहे ना हसलिंग स्टोरीज भेटणार आहेत. आय एम 100% शुअर. मोटिव्हेशन तर नाही, मी मोटिव्हेशन बिलीव्ह नाही करत. पण तुमचा माइंडसेट नक्की चेंज होणार आहे. सो इट्स युअर प्युअर रिस्पॉन्सिबिलिटी की लाईक करा, शेअर करा. मित्रांपर्यंत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं काय तुमचे जे विचार आहेत ना, तुमच्या ह्या कमेंट सेक्शनमध्ये मांडा, की या पूर्ण सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली? काय गोष्टी घेण्यासारख्या वाटल्या? ते कमेंट डाउन करा. अँड अगेन भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. अगेन एक वेगळी अशी हसलिंग स्टोरी घेऊन. टिल देन कीप हसलिंग अँड कीप लर्निंग. थँक यू.